आता सायकलिंग करायची कुठली सायकल असली पण ह्याने घेतली आहे कंपनीची, मी पण घेतली त्या कंपनीची, काय माहिती नाही. आमची जाण्याची मानसिकता तयार होण्यासाठी आम्हाला जवळजवळ 500 ते 550 किलोमीटरचं प्रॅक्टिस करावी लागली होती. एकदा माणसं डोक्यात बसणे गोष्ट त्यावेळेस मग तुमची बॉडी फिजिकल ह्या गोष्टी काय मॅटर नाही करत. म्हणजे आमच्या हिशोबाने खूप कमी म्हणजे 125 ते 130 बरं का. खूप कमी म्हणजे. आणि फ्लाईटमध्ये येताना आम्हाला सांगितलं की आधार कार्डवर तुम्हाला अलाउड केलं जाणार नाही. तुम्ही हिमालयामध्ये गेलं तर स्नोफॉल असतो, तर तिथं डस्ट फॉल होता. शेवटचा घाट एवढा डेंजर होता की म्हणजे आम्ही जर तो पूर्ण केला ना तर आता आम्हाला एक मित्रांचा ग्रुप जो बाईक रायडिंग करतोय आणि ते करताना त्यांना अचानक काही सायकल्सवर जाताना दिसतात. त्यानंतर त्यांनाही आठवते ती लहानपणीची सायकल आणि ते सायकल आठवल्यावरती त्या बाईकची जागा घेते ती सायकल आणि त्यानंतर आखणी होते ती पहिल्या पुणे ते वाघा बॉर्डर या सायकल सॉरीची. त्यानंतर मागील 8 वर्षांपासून ही सायकल मोहीम थांबलेलीच नाही आणि नाही माणसं थकलीत. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये. आणि आज आपल्याबरोबर आहेत भारताबरोबरच परदेशातही हजारो किलोमीटरचा एकापेक्षा एक कठीण सायकल मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या मराठा वॉरियर्स या टीममध्ये 2 शिलेदारांचं म्हणजेच बजरंग मोलक सर आणि संदीप जगताप सर यांचं. पहिला प्रश्न माझा आहे की सायकलच का? सायकलच का? तर जेव्हा आम्ही बघितलं बाईक रायडिंग करताना, तर आम्हाला तिथूनच वाटलं की सायकलिंग करावं असं. आमचं सगळ्यांचं मिळून ना एक फाउंडेशन होतं, जागृती सोशल फाउंडेशन. त्या माध्यमातून आम्ही ना नेत्रदान हा खूप मोठा प्रकल्प हाती घेतला होता. आणि नेत्रदान आम्ही खूप सारे त्यावेळेला अवेअरनेस तयार पण केलं, खूप मोठे मोठे कार्यक्रम पण झाले. त्या माध्यमातून आम्ही एकत्र आलेलो मंडळी आहोत सगळे. आणि मग त्यावेळेला आमचा जो होता राम फुगे, त्यांनी पुणे टू सिंगापूर असं 40 ते 25 दिवस बायकिंग केलेलं होतं. एकट्याने नाही, त्यांचा वेगळा ग्रुप होता, पण तो एकटा त्याच्यामध्ये होता. आणि मग ते आल्यानंतर आम्ही जे सत्कार वगैरे केले, कारण जागृती सोशल फाउंडेशन तो मेन होता ना, किंवा मेन कार्यकर्ताही होता आणि बऱ्यापैकी त्याचे एफर्ट्स त्यामध्ये खूप होते. आणि मग त्याने ठरवलं की यार आपण पण करूयात बायकिंग. मग ग्रुप तयार झाला. मग आम्ही ते खारदुंगला लेहला आम्ही बायकिंगला गेलो. मग तिथं गेल्यावर कळलं की खूप सारे फॉरेनर्स किंवा इंडियन्स सायकलिंग करत चालते. तर आमचे ते निलेश धावडे आहेत ना, तुम्हाला म्हणलं ना, ते यार हे काय आहे? म्हणजे त्यांच्यासारखे तो असेल. त्या बायकिंगला मी नव्हतो, पण मला अनुभव माहिती आहे, कारण मी सायकलिंगला होतो ना, त्यांचे तिकडचे अनुभव. मग माझा भाऊ आहे प्रज्ञेश मुळक, ते म्हणले की अरे तू मी केलं बायकिंग 45 दिवसांचं, ती भारी आहे, पण हेले म्हणजे काय भारी नाही आहे. हे जे केलं ना सायकलिंग, इथपर्यंत आलेत आपण, काहीच नाही याच्यासमोर. हे सायकलिंगवरती आलेत, ग्रॅव्हिटी फोर्सवरती मात करून. मग तिथे लक्षात आलं की आता आपणही असलं काहीतरी करायला पाहिजे. नाही ना, आपल्यामध्ये पण असा काहीतरी किडा वळवायला पाहिजे. मग तिथे ते युनिटी, तिथे ते विचार, तिथे ते येताना ते जुळले आणि मग सायकलिंगला आम्ही ती सुरुवात केली. सो मग पहिली जी सायकलिंग एक्सपिरियन्स तुमची होती पुणे ते वाघा बॉर्डर, मग ती तुम्ही कशी प्लॅन केली? म्हणजे त्याच्यामुळे काही विशेष मोटिव्ह होता की तुम्ही अशी रँडम प्लॅन केलेली? पहिली गोष्ट तर मी मोटिव्ह नंतर सांगेल तुम्हाला. तुम्ही जर आमचा लोगो बघितला तर मराठा वॉरियरच्या लोगोमध्ये एक सायकल आहे जी पळतीये, पण त्या सायकलिंगचा जर तुम्ही कलर बघितला तर तो आर्मीचा आहे, जो आजही तोच आहे. तर ज्या वेळेला मग सायकल एक्सप्रेशन करायचं, सायकलिंग करायची, सायकलिंग इथपर्यंत ठीक हो, सगळेच करतात, तर का करायची हा प्रश्न आहे. तर कशी करायची? तर काहीतरी मोठं असलं पाहिजे. मग आता जर तुम्ही बघितलं ना भारतामध्ये, की आपण जसं की आर्मी म्हणतो किंवा एअरफोर्स म्हणतो, या ठिकाणी प्रत्येक भारतीयाला असं वाटतं की आपल्या बॉर्डरवरतीच फक्त भरती होती ती आर्मीची होते. तर तसं नाही. बंदूक घेतली म्हणजे आर्मी नाही. तर त्यांना कंट्रोल करणारा जी कमांड असते, बॅकअपला जा म्हणतो, म्हणजे वेगळ्या प्रकारचे इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, कमांडर्स असतील, तर त्यासाठी लागतं शिक्षण, एज्युकेशन. आणि ते आपल्या पुणे आणि बँगलोरसारख्या ठिकाणी मिळतं, जसं की आपल्या पुण्यामध्ये NDA आहे. तर मग NDAला जाण्यासाठी, NDAला तयारी करण्यासाठी कुठलं एज्युकेशनची गरज आहे? पण त्या ठिकाणी अवेअरनेस कमी आहे. त्या एज्युकेशन करून पुढे त्या ठिकाणी भरती होण्यासाठी. मग आमच्या सगळ्या ग्रुपने असा विषय घेतला की आपण पुणे टू वाघा बॉर्डर करू आणि पूर्ण एक्सपिडिशनमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला शाळा किंवा कॉलेज अप्रोच करता येतील, आपण तिथे स्क्रीन घेऊन जाऊयात आणि त्यांना मग डेमो दाखवूयात की तुम्ही काय तयारी केली पाहिजे NDA मार्फत, किंवा NDAला जाण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. आम्ही असा अवेअरनेस तयार केला आणि तो आमचा पूर्ण 18 दिवसामध्ये 2050 किलोमीटर जर्नीमध्ये सक्सेस झाला. आम्ही त्यावेळेला 13 कॉलेज आणि स्कूल केले होते. त्यामुळे तुम्हाला जे म्हटलं ना की आर्मी, वाघा बॉर्डर, पुणे टू वाघा बॉर्डर आणि
NDA साठी जी काय तयारी ती तयारीचा मोठो आणि आमचं सायकलचं लोगो हे आमचं मस्त कॉलिफिकेशन जमलं होतं जे की त्यावेळेस सक्सेस झालं. तर मग सर एवढी मोठी सायकल मी मागताना त्याची पूर्वतयारी पण तेवढी चांगलीच झाली पाहिजे. खूप भयंकर. सो त्यासाठी काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आपण, म्हणजे सायकल घेण्यापासून तर ती सायकलची काळजी घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे जाताना. सो ह्या गोष्टींचं तुम्ही प्लॅनिंग कसं करता? आता सायकलिंग करायची कुठली सायकल असली पण ह्याने घेतली आहे कंपनीची, मी पण घेतली त्या कंपनीची, काय माहिती नाही. मग सायकलिंगमध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे रोड बाईक, एक आहे माउंटेन बाईक आणि एक आहे हायब्रिड बाईक. तर माउंटेन म्हणजे ज्याला ऑफ रोड बाईकिंग करायचं, सायकलिंग करायचं तो ती घेऊ शकतो. ज्याला रेसिंग करायचं आहे तो रोड बाईक घेतो आणि ज्याला एक्सपिडिशन करायचं आमच्यासारख्यांना आम्ही हायब्रिड बाईक घेतो. तिचा स्ट्रेट हँडल असतो, तिचा टायर हा ऑफ रोडिंगला पण चालतो थोडाफार आणि रोडवर पण चालतो, असं तो टायर असतो. तर हे नॉलेज आम्हाला पहिलं सायकलिंगमध्ये आलं होतं. पण घेअरचं वगैरे घेअर किती असले पाहिजे, मागे किती पुढे किती, हे नंतर आमचं ते नॉलेज वाढत गेलं. पण त्यावेळेला तयारी करताना सायकलिंग करत सगळे खुश, वाका पॉट पण जायचं कसं, आपण करू का? कारण ह्याच्या सायकलिंगमध्ये काय होतं की पायी चालणं तुम्ही सहज रस्ता चालू शकता, बरोबर, बायकिंग तुम्ही सहज करू शकता, 4 व्हीलचा सहज करू शकता. पण सायकलिंग करताना कळतो की रस्त्याला चढ किती उतार किती. मग तो मला अनुभवायचा होता. म्हणून आमचे एक मित्र आहे आमच्या ग्रुपमधले संदीप शिंदे म्हणून, त्यांचं गाव आहे सातारा. मग त्यांनी प्लॅन केला की आपल्याला साताराला जायचं एक प्रॅक्टिस ट्रायल म्हणून, आणि जाताना तो खंबाटकी घाट. तेव्हा कळलं होतं, तेव्हा तर 50% लोक म्हणले होते सायकलिंगला जायचंच नाही. पण ते राहत असतो ना प्रवासामध्ये आणि ग्रुपमध्ये की नाही जायचं आहे. तेव्हा ते केलं. त्यानंतर पुणे टू लोणावळा केलं आणि पुणे टू तुळजापूर केलं. असे मी 3 प्रॅक्टिस सेशन केले होते. म्हणजे आम्हाला जाण्यासाठी, आमची जाण्याची मानसिकता तयार होण्यासाठी आम्हाला जवळजवळ 500 ते 550 किलोमीटरचं प्रॅक्टिस करावी लागली होती. म्हणजे एक्सपेडिशनच्या 25%. दोन्हीकडं म्हणजे तुम्ही ऑफ रोडला केली पाहिजे, सिंगल रोडला केली पाहिजे, हायवेला केली पाहिजे, घाटात तर केली पाहिजे आणि शहरामध्ये पण केली पाहिजे. पण जेवढी प्रॅक्टिस आम्ही वाघाबोर्डला जाताना केली होती ना, तेवढ्या टाईपची प्रॅक्टिस आम्ही परत नंतर कधी नाही केली. म्हणजे सायकलिंगच्या आधी जे असतात ना, जो नवीन मेंबर एखादा ॲड झाला, प्रत्येक एक्सप्रेशनला आमचा एखादा मेंबर कमी झाला, एखादा ॲड झाला आहे, तर त्यांनी केलेली ती प्रॅक्टिस, कारण त्यांना करावी लागणं गरजेची होती. आमच्याकडे एक्सपिरियन्स एकच होता, आमचं माइंडसेट काय आपण करू शकतो, आपण ते केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला तेवढी प्रॅक्टिसची नंतर गरज नाही लागली. सायकलिंग असा गेम आहे की प्रॅक्टिसपेक्षा माइंड गेम जास्त आहे. मग तुम्ही सायकल प्रॅक्टिस तर गरजेची आहेच, पण तुम्ही जर तुमच्या मनात ठरवलं तर ही गोष्ट तुम्ही करू शकता. ज्यावेळेस मी पहिल्यांदा सायकलिंग नेपाळ ट्रिपला गेल्यावेळेस माझी काहीच प्रॅक्टिस नव्हती. फक्त 2 वेळा पुणे ते आळंदी असे 2-3 वेळा केलं होतं पण फक्त माइंडमध्ये होतं की आपल्याला नेपाळला जायचं आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आला का जाताना प्रॅक्टिस न केल्यामुळे? नाही, काहीच. पहिले 2-3 दिवस तुम्ही किती प्रॅक्टिस केली, पहिले 2-3 दिवस तुमचे लेग्स वगैरे दुखतात, पण 3 दिवसानंतर माणूस सेट होत जातो. मग तुम्हाला रोजचे किती किलोमीटर आहे तुम्हाला काही वाटत नाही सायकलिंगचं, कारण माणूस त्या गिअरमध्ये असतो. एकदा माणसाच्या डोक्यात बसली एक गोष्ट, त्यावेळेस मग तुमची बॉडी फिजिकल ह्या गोष्टी काय मॅटर नाही करत. फक्त आपल्याला जायचं. आणि आम्हाला नेपाळला जायचं हे रोज टार्गेट नसतं. आज किती जायचं आहे, दिवसभर किती रनिंग आहे, एवढंच टार्गेट ठेवायचं. सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्टपर्यंत किती मारायचं आहे, लंचपर्यंत किती मारायचं आहे, लंचनंतर मग तुमचं संध्याकाळच्या स्टेपर्यंत किती आपण घेणार आहेत, एवढंच डोक्यात टार्गेट असतं. त्यामुळे मग सायकल हे टार्गेट कंप्लीट करायला सोपं राहतं. तुमचा दिवसभराचा रुटीन काय असतो मग, सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत? सकाळी आम्ही 5 वाजता उठतो, 6 वाजता आमची सायकल स्टार्ट होते. आता जनरली आम्ही 7-8 जणांचा ग्रुप असतो, 9-10 जणांचा ग्रुप असतो. तर एका रूममध्ये 2 कधी 3 जण असतो. तर प्रत्येकाला टाईम लिमिट असतं की 6ला निघायचं, याचा अर्थ तुम्ही 5:45 खाली रेडी पाहिजे. तर मग प्रत्येकाला वॉशरूमला टाईम फिक्स, प्रत्येकाला 10 ते 15 मिनटं दिले जातात. 15 मिनटात तू सगळं उरकून रेडी बाहेर यायचंच. मग त्याने कसं पण उरकायचं, ज्याचं नाही उरकलं तो मागं राहून यायचं, असं आहे. मग आम्ही 15 ते 20 मिनटात प्रत्येकजण उरकून 5:45 खाली येऊन नाश्ता करून 6ला डॉट पॅन्डल मारतो, म्हणजे मारतोच. आणि जर कोणी लेट झालं तर? असं होत नाही, कारण एवढं प्रत्येकाच्या मनात भीती असते ना, आणि त्याच्यासाठी एक कॅप्टन असतो आमच्या टीमचा प्रत्येक वेळेस, आणि कॅप्टनचं प्रत्येक सगळ्यांवर लक्ष असतं आणि वॉर्निंग असते. मग कॅप्टनचं नियोजन असतं प्रत्येकाला कसं मॅनेज करायचं, काय करायचं. प्रत्येकाची कॅप्टनला ऑर्डर असते, त्यामुळे तो माणूस त्या पद्धतीने फॉलो करत असतो सगळ्या गोष्टी. त्यामुळे शक्यतो असं आत्तापर्यंत झालं नाही, 1-2 वेळेस चुकून झालं मग तो 10-15 मिनटं पाठीमागला लेट होतो. पण टायमिंग झालं की कोणी कोणासाठी थांबत नाही, कारण हा एक कॅप्टनची ऑर्डर असते. आणि जरी आम्ही निघालो, कोणी लेट जरी झालं तर एक 2 तासानंतर आमचा ब्रेक असतो. पण एवढा वेळ लागत नाही कोणाला, 15-20 मिनटात आम्हाला मागचा माणूस कव्हर करतोच, जरी कोणी लेट झालंच तर. सर आता यासाठी गिअर्स कोणते लागतात सायकलिंगसाठी? गिअर्स म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तुमचे ग्लोव्ज, आतमध्ये जेल पॅन्ट असते, शूज चांगले पाहिजे, हेल्मेट एक महत्त्वाचं असतं. बाकी तर आमचे टी-शर्ट वगैरे असे असतात, आणि एक टॅन वगैरे होऊ नये म्हणून आपण एक ग्लोव्ज वापरतो. स्पेसिफिक कोणती रिक्वायरमेंट असते की त्याच क्वालिटीचे घेतले पाहिजे असं काही? असं काही नाही आहे, पण प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार माणूस कोणाला जसं म्हणजे ह्याच्यानं कॅपॅसिटीनुसार किंवा तुम्ही केवढ्या पण रेंजचे घेऊ शकता, असं काही नाही. आता ज्यावेळेस तुम्ही रूट प्लॅन करता,
सो बेसिकली तुम्ही असं हायवेनीच प्लॅन करता की गावामधून जाणं प्रिफर करता की आपण दुसरी गावं फिरून जाऊ, तिथली काही ठिकाणं बघून जाऊ? मग त्या केसमध्ये आता आमच्यावर असा किस्सा घडलेला आहे की आम्हाला जो आमचा रूट होता, म्हणजे आता जो श्रीलंकेला जे गेलो, म्हणजे आम्हाला नागापट्टणमला जाण्यासाठी कोस्टल रोडने आम्ही जाणं गरजेचं होतं. म्हणजे जसं की आपण सगळ्यांना माहिती आहे की पुण्याची लोक गोव्याला किंवा कर्नाटकला कुठून जातात, तर सातारा, कराड, कोल्हापूर असे जातात. आमचाही तोच रूट होता. पण सडनली काय लक्षात आलं आमच्या की 2 महिने प्लॅनिंग करायच्या आधी की ते 3 लेनचं काम चालू आहे आत्ता, संपूर्ण कॉन्क्रीटचं रस्ता आहे, आपण सायकलिंग करणार आहे. मग आम्ही ठरवलं की सिंगल रोड बऱ्याच ठिकाणी आपल्याला लागणार आहे आणि थोडं रिस्क फॅक्टर आहे, तर आपण रूट चेंज करूयात. मग जसं तुम्ही सांगितलं की रूट चेंज होतो का, तर आम्ही रूट चेंज केला. मग आम्ही डिस्टन्स वाईज आम्ही कुठलं डिस्टन्स काउंट केलं, पुणे टू नागापट्टणम ह्या मार्ग किती ह्या मार्ग किती, तर बरोबर की ऑलमोस्ट सेम होतं. मग आम्ही म्हणजे जेजुरी पंढरपूर ह्या मार्गे याचं ठरवलं आणि आम्ही त्या मार्गे मार्गक्रमण केलं. पण दुसऱ्याच दिवशी आमच्या लक्षात आलं दुसऱ्या स्टेला की आपला रस्ता हा चुकलेला आहे, म्हणजे निर्णय चुकलेला आहे की आपण इकडने आलो. चुकलेलं कसं आहे, तर भकास रोड, रिस्क फॅक्टर जास्त आणि थोडं सायकलिंग काय नीट करता येत नव्हते आम्हाला. म्हणजे आपलं चुकलेलं आहे, तर आपण काय केलं पाहिजे. मग आम्ही तिसऱ्या दिवशी निर्णय घेतला सकाळी निघताना की आता आपण मेन रोडला टच व्हायचं परत, म्हणजे जिथनं जो सोडला आपण, कारण अंतर तेवढंच, अंतर काय नाही, पण आम्हाला सायकलिंग करताना पण करता यायला पाहिजे ना. रिस्क फॅक्टर आम्ही तो काउंट केला आणि मग आम्ही तो निर्णय पूर्वपदावरती आलो. आणि मग आम्ही ज्या ठिकाणी परत बँगलोर हायवेला टच झालो, तो जो काय पुणे कराड कोल्हापूर जो काय रिस्क फॅक्टर होता रस्त्याचा, तो पण संपलेला होता. म्हणजे असं जायचं तर आम्ही दुसऱ्या मार्गाने गेलो, पण परत पहिल्याच मार्गाला आम्ही टच झालो. रूट चेंजचा अजून पण एक त्रास झाला. आम्ही जे इकडनं बेंगलोर मार्गे जर गेलो असतो तर बऱ्यापैकी आम्हाला स्ट्रेट रोड होता. इकडनं सोलापूर हायवे, नंतर कर्नाटकचा तो हायवे लागला. तो जवळजवळ बेंगलोरपर्यंत आम्हाला पूर्ण चढ उतार ह्याच्यामुळे सायकल चालवणं खूप हेक्टिक झालं. आणि त्यात मध्ये उन्हाळ्याचे दिवस होते. साऊथला जाईल तसं तर अजून गरमी, पूर्ण आम्ही दिवसभर सायकल घामाने भिजायचो. पण सायकल सरळ चालवणं आणि चढ उतार चालवण्यात खूप फरक आहे. एवढी सायकल चालवते त्याला तेवढं जेवण पण चांगलं पाहिजे, पाणी पण कंटिन्यू पाहिजे. त्यासाठी तुम्ही कशी ब्रेक घेता मध्ये मध्ये? आमचं एक टार्गेट असायचं की 20 किलोमीटर किंवा ते 2 तासांनी किंवा 1 तासांनी एक ठरलेलं असायचं. त्या टाईमला वॉटर ब्रेक घ्यायचा. वॉटर ब्रेक मला वाटतं ह्या ट्रिपपासून त्या स्टार्ट झाला. केसमध्ये काय असतं की जसं ह्याने सांगितलं मगाशी की आमच्या मोहिमेला कॅप्टन असतो. आता ह्या मोहिमेला मी कॅप्टन होतो, तर मी माझा आमच्या टीमच्या बरोबरचा एक्सपिरियन्स सांगू शकतो की ब्रेक हा तुम्हाला टोटल किती किलोमीटर जायचं आज हे डोक्यात असलं ना की मग त्याच्यावरती ब्रेक असतात. म्हणजे आज आम्हाला ऑलमोस्ट असं गृहीत धरत की 150 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे. आम्ही 6 वाजता निघालो आहे आणि आमचं काय असेल की अंधारपटाची सायकलिंग थांबवायची. मग त्या केसमध्ये मग 150 किलोमीटर म्हणजे आज खूप पण नाही आहे आणि खूप कमी पण नाही आहे. म्हणजे आमच्या हिशोबाने खूप कमी म्हणजे 125 ते 130 बरं का, खूप कमी म्हणजे, आणि खूप जास्त म्हणजे 180. म्हणजे आम्ही नाही एखाद्या दिवशी खूप म्हणजे बाबा आम्हाला 180 जास्त वाटतात की 180 करायचं आज. आमचं रेकॉर्ड 200 जायचं तो सेकंड पार्ट आहे. पण खूप जास्त म्हणजे 180 आणि खूप कमी म्हणजे 125 ते 130. पण आम्ही 150ला जर ॲव्हरेज असेल तर आमचं निघणं कधी चुकत नाही. आणि मग आता बऱ्याचदा काय होतं की आम्ही किलोमीटरवरती काउंट नाही करत. किलोमीटरवरती काउंट केलं की मग अचानक खराबच रस्ता लागला, शहरच लागलं किंवा घाटच लागला, तर मग असतो 1 तासाचा ब्रेक. मग 1 तास म्हणजे 6ला जर निघालो तर 7ला थांबायचं कशासाठी, तर मागे पुढे जे होतात ते परत एकत्र येण्यासाठी. मग थांबायचं कोणी, तर मग त्याच्यामध्ये कोण आहे तुमचा पायलट, एक पायलट असतो. त्याला सांगितलं संदीप तू आज पायलट, की संदीपला पायलट आहे ना, संदीपने बघायचं की आपल्या 7ला थांबायचं आहे. पण त्या केसमध्ये जर ऑलमोस्ट त्याचं जर 20-22 किलोमीटर झालं असेल 6:55लाच किंवा 7च्या आसपास, तर तरी थांबायचंच. बऱ्याचदा असं होतं की जो मागे आहे शेवटी तो कमीत कमी 4 किलोमीटर मागे, म्हणून ह्याने 7ला थांबून उपयोग नाही. मग त्या केसमध्ये ह्यांनी 6:50लाच थांबायचं, कारण मागचंही पण 10 मिनिट लागणार आहे ना. तो 7ला थांबणार बरोबर. आणि मग किती झाले बाबा, चला आज 23 किलोमीटर झाले. म्हणजे आमचं कसं होतं 1 तास म्हणजे ॲव्हरेज 22-23, 22-23, 25, 22-23, 25 किलोमीटर असं. अरे झालं, टार्गेट किती 150 आहे, 22 झालं. चल संदीप किती वेळ ब्रेक, 7 to 10 मिनिट ब्रेक झाला. चलो पायलट निघलो बरोबर. आता निघायला जर तिथं त्या पहिल्याच ब्रेकला निघायला जर 10 मिनटं जरी उशीर झाला, म्हणजे 7:10 झाले किंवा 7:15, तर 8ला नाही थांबायचं. मग त्याला सांगायचं की तर 7:15ला थांबायचं.
कारण वेस्टिंग टाइम Time- कव्हर time करा. important. 8:15 थांबलो की निघायला परत 8:30 म्हणजे सेकंड ब्रेक नंतर निघायला 15 मिनटं गेले 8:30. मग 8:30 किती झाले 50 किलोमीटर झालं 50 झालं आपलं. मग त्याच्यानंतर जो तिसरा असतो तो ब्रेक आमचा साधारणतः एक 9 साडेनऊचा. मग चला आपण तिसरा ब्रेक काय करूयात, कॉफीचा ब्रेक असतो समजा सेकंड ब्रेक, तिसरा ब्रेक 50 झालेले. आता ऑलमोस्ट कमीत कमी 1.5 तास सायकलिंग चालवायची. लगेच बॅकअप फॅनला एक 12 ते 15 किलोमीटर मागे असणारी बॅकअप फॅनला सांगायचं की बरोबर तू साधारणतः 20 किलोमीटर जा किंवा 15 किलोमीटर जा आणि झाडाच्याच कडेला किंवा रस्त्याकडल्या एखादी जागा बघ आणि तू लगेच टेबल वगैरे काढ, कॉफी वगैरे तयारीला सुरुवात कर. म्हणजे किती आहे तो आमच्याबरोबर आहे कमीत कमी 1 तास, म्हणजे अजून 20 किलोमीटर झालेले आहेत आणि तो जाणार पुढे 15 किलोमीटर. म्हणजे पहिले 50 नंतरचे 20 आणि परत पुढचे 15 म्हणजे ऑलमोस्ट जवळजवळ 75 किलोमीटरला आमचा होतो ब्रेकफास्ट. म्हणजे ब्रेकफास्टला आम्ही ऑलमोस्ट किती केलं आहे 50%. बरोबर. म्हणजे आम्ही जरी तिथून 11 वाजता 10:30ला जरी निघालो ब्रेकफास्ट करून तर आमचा डायरेक्ट लंच ब्रेक आहे. मग लंच ब्रेक आणि निघाल्यानंतरचा परत मध्ये एक ब्रेक घेतो आम्ही. म्हणजे ऑलमोस्ट बऱ्यापैकी 110 100 110 100 किलोमीटर आमचं लंचपर्यंत झालेलं असतं. 75% होतच लंचपर्यंत. कधी कधी असं पण केलं खूप वेळा आम्ही की लंचपर्यंत 100% टार्गेट कंप्लीट करून रेस्ट करण्यासाठी आम्ही लवकर थोडं लंच लेट होतो पण टार्गेट कंप्लीट करूनच रेस्ट करायचे पूर्ण, असं होतं बऱ्याच वेळा. मग सर लंच तुम्हीच बनवता की त्यासाठी हॉटेलला वगैरे स्टे करतो कुठे दुसऱ्या? नाही त्याच्या आम्हीच करतो पण त्याची पण एक थिअरी आहे. म्हणजे आम्हाला झाड पाहिजे, हां आम्हाला आजूबाजूला क्लीन जागा पाहिजे, कारण स्वयंपाक बनवायला 1 तास आहे. कोण चपात्या भाजते कोण चपात्या लाटते आणि ज्यांना काहीच नाही बनवायचं जे आळशी असतात थोडेफार त्यांना गेल्या पडायचं असतं. मग त्यांनी लगेच ते पॅन्ट वगैरे काढणे हातबीत धुण्याने ते आमचं होर्डिंग असतात म्हणजे बॅनर लावतो ना मॅट असतं. तसले होर्डिंग असतात आणि स्लिपिंग बॅग असते लगेच ते टाकायची तिथं आणि पटकन झोपायचं. मग ते होतं मी साधारण तिथं पण आहे ना, तिथं पण अंदाज ठरलेला असतो की आता आपले 110 झालेले आता 40 करायचं आहे ना. मग तो 40 आहे तर मग कमीच आहे ना. मग जरा आमचा इथं ब्रेक थोडा लॉंग होतो तर तुम्हाला जर जास्त असेल लंच नंतर तो शॉर्ट ब्रेक होतो लंचचा आणि जर समजा कमी राहिला अंतर राहिलं असेल तर जरा लॉंग ब्रेक होतो. त्याच्यामध्ये मग जेवण करता करता 2 वाजले. मग लगेच मी सांगतो की आपल्याला 3:30ला निघायचे, कारण थांबायची वेळ 6:30 आहे, करायचेच 40 किलोमीटर. जरी वेदर डाऊन असलं तरी पण 20 किलोमीटर प्रमाणे 2 तास लागणार आहे. म्हणजे आपण कमीत कमी 3:30-4ला निघायला पाहिजे तर आपण 5:30-6ला पोचूयात. मग ते बरोबर 1 तास आधी पाऊण तास आधी वेकअप कॉल. त्यानंतर असतं म्हणजे जे मागाशी म्हणलं की ब्रेक घ्यायचं ठिकाण चांगलं का निवडायचं. तर जेवल्यानंतर सायकलिंग करायचं आहे, सकाळपासून काही ना काही खात आलेलो आहे ते थोडंसं वेट लॉस पण झालं पाहिजे, पोटातलं बाहेर पडलं पाहिजे. मग त्यासाठी लागणारी पण जागा ड्रायव्हरला सांगावं लागते आम्हाला की तो स्वयंपाकाचं ठिकाण असं शोध की तिथे आम्हाला वॉशरूमला पण व्यवस्थित त्या जागेवर जाता येईल, ओपनच पण ते कोणाचं शेत नसावं किंवा जंगली जागा नसावी, सेफ असावी थोडीशी. म्हणजे जसं आपण म्हणत की पूर्वी खेडेगावात ज्या पद्धतीनं जायचं तीच पद्धत, दुसरी काहीच नाही. 1 लिटर बिसलरी पाण्याची बाटली, आमचं कॅन्ड असतं भरलेलं. म्हणजे ती पण एक गंमतच आहे तुम्हाला सांगतो. म्हणजे मी ती गंमत काय म्हणून माहिती का, तुम्ही इमॅजिन करा हायवेला गाड्या चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि हायवेला आम्ही मस्त स्पोर्ट्स शूज, स्पोर्ट्स पॅन्ट, टी शर्ट, रेबनचा गॉगल, कॅप घालून 1 लिटरची पाण्याची बाटली घेऊन रस्ता क्रॉस करतोय. म्हणजे हे जर सीन जर कॅच केला का फोटो कसं अरे हा टॉयलेटच झाला पण कसं झालं. म्हणजे हे आम्ही आमचंच एकमेकांशी बोलतो, अरे काय राव ही गाडी गेली काय वाटत त्यांना रे आणि जायचं. म्हणजे हे असं एक्सपिरेशनच तो होऊ शकतं ना. इतर वेळेस आपण कुठे जाऊ म्हणतात आपण असं जाणार आहे हो पुन्हा नाही, एक्सपिरेशन मधलेच त्यावेळेस एक्सपिरियन्स वेगळाच लेवलचा असतो. असे ते ब्रेक्स असतात आणि अशी ती मग संध्याकाळपर्यंत पोहोचायची वेळ असते. जो बॅकअप व्हॅनवाला माणूस आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. खूप मग आता प्लॅन करताना बॅकअप व्हॅन सुद्धा तेवढीच विचार करून डिसाईड करावं लागते. जो ड्रायव्हर असेल किंवा जी ॲम्ब्युलन्स असते तुमची, हो तुम्ही ते कसं डिसाईड करता की कोणाला घेऊन जायचं बरोबर? पहिली गोष्ट तर बॅकअप व्हॅन जी असते ना त्या आम्हाला ॲम्ब्युलन्स लागत असते. खरं ॲम्ब्युलन्स ही गाडी म्हणजे आम्हीच फक्त नाही करत, एक्सपिडिशन तर खूप जण करतात पण ऑलमोस्ट खूप कमी लोकांकडेच ॲम्ब्युलन्स असते कारण त्यांना मिळायला पण पाहिजे ती. आता आमचे थोडेफार संबंध किंवा ओळखी असल्यामुळे आम्हाला ती अवेलेबल होती सहज. त्याचा प्रॉब्लेम काय आहे, एखादा टेम्पो ट्रॅव्हलर किंवा एखादी पिकअप जर घेतली तिला मोडतोड करता येते, ॲम्ब्युलन्सला काय मोडतोड करणार. म्हणून आम्हाला ॲम्ब्युलन्स देणारा माणूस जरा स्ट्रॉंग पाहिजे की जो आम्हाला जे मावळचे आमदार आहेत सुनील शेळके यांच्या माध्यमातून तो माणूस आम्हाला भेटलेला आहे. तर त्यांना फक्त सांगायचं
मग तिचा गाडी आम्हाला मिळते. कारण तिचं मागचं सगळं आम्हाला काढावं लागतं. म्हणजे तो रिअल टेम्पो ट्रॅव्हलर कंपनीत बनला ना तेवढा मोकळा करावा लागतो. आणि आमचे एक्सपिडिशनचे मास्टर आहेत, जसं मी तुम्हाला म्हणलो की केडा असणारा निलेश धावडे आहेत, तर त्यांना ते फोडजोड सगळं जमतं. मग त्यांची ती जबाबदारी त्यांची असते. दर प्रत्येक एक्सपिडिशनला ते असतात ते करणारे. आदल्या दिवशी ॲम्ब्युलन्स त्यांच्या शॉपला जाते. त्यांचं एस इंडस्ट्री नावाचं रोबोटिक असणारं शॉप आहे, त्याचे ते मास्टर आहेत. आणि मग आम्हाला डोक्याला काय त्रास नसतो. ते जाणे, त्यांनी ते सगळे खोलल्यानंतर मग जसं आपण एखाद्या फॅब्रिकेशनच्या किंवा एखाद्या जनरल स्टोर्समध्ये शॉप्समध्ये जसे रॅक असतात बनवलेले, तसं मग आमची रॅक त्या नटबोल्ट काढून तिथं बनवल्या जातात. त्याच्यामध्ये मग आमचं सगळं ते स्वयंपाकाचं सामान, राशन, आमच्या बॅग्स, मग आमच्या सायकलिंगचे जे काही स्पेड्स असेल ते, आमच्या झोपायच्या गोष्टी सगळ्या आम्ही त्याबरोबर त्यांनी त्यांचं काम आहे, ती जबाबदारी त्यांची असते धावड्यांची. त्यांनी ते सगळं करायचं. आणि त्यावेळेला तिथं पूर्ण तो बॅकअप ड्रायव्हर असतो की त्याला माहिती पाहिजे ना की गाडीत कुठं काय ठेवलेलं आहे. आम्हाला जास्त माहिती नसतं ते, त्याला माहिती काय पाहिजे. तुम्ही म्हणले मग असे की बॅकअप फॅनचा माणूस काय इम्पॉर्टंट आहे त्याला ते माहिती असतं, म्हणून त्याच्यासमोर ते सगळं घडलं जातं. आणि मग जो आमचा कुक असतो त्याला काढून देताना कुठलं काढायचं आहे, कुठलं नाही काढायचं आहे, कुठलं उद्या लागणार आहे, कुठलं सकाळी लागणार आहे, हे पण त्याला माहिती असतं. म्हणजे आम्हाला जो बॅकअप फॅन जो ड्रायव्हर आहे म्हणजे महादेव म्हणून, तो आमची तिसरी सायकल एक्सपिडिशन आमच्याबरोबर तो आहे. त्याच्यामुळे त्याला आता बऱ्यापैकी सगळं माहिती झालेलं आहे. तर त्या माध्यमातून असं सगळं ते बॅकअप फॅन आदल्या दिवशी शॉपला आल्यापासून तर ते एस इंडस्ट्री जेवढे पण काय त्यांचे जे इंजिनियर लोक आहेत, कामगार लोक आहेत, ते तिथे काम करताना असं जीवातून काम करतात की जसं काय तेच आमच्या सायकल निघाले. मी त्यांना काही सांगावं लागत नाही, आम्हाला फक्त बॉसगिरी लागते, हे लाव रे ते लाव रे, असं तिथं आमचं चालतं. मग ती सगळी बॅकअप फॅन तयार होती. आणि आम्ही तिथे पोचल्यानंतर बॅकअप फॅन परत 3 दिवस लागतो तिला रिटर्न यायला, कारण जवळजवळ तेवढं अंतर त्याला रिटर्न यायचं असतं ना. मग ते जेव्हा इकडे येतं आमचं ते सगळं सामान येतं ना सायकली सकट. मग ते इथे आल्यानंतर मग एस इंडस्ट्रीमध्ये सगळं ते प्रॉपर सगळं काढणं, ते ठेवणं, आणि आम्ही तिकडे नंतर आम्हाला ते आहे तसं मिळणं, इथपर्यंत ते बॅकअप फॅनचा माणूस काम करतो. सर मी बघितलं आहे की भरपूर जेव्हा रोडवर सायकलिंग चालू असते मोठ्या मोठ्या ग्रुपची, त्यांच्या मागे ॲम्ब्युलन्स किंवा बॅकअप फॅन नसते आणि कधी कधी त्यांचे ॲक्सिडेंटसुद्धा होतात. तर मग तुमच्यावर असं कधी झालं का की तुमचा कुठे ॲक्सिडेंट झाला आहे किंवा असं कधी प्रसंग आला आहे का? आमचे ॲक्सिडेंट नाही झालेले, आमचे ॲक्सिडेंट झालेत फक्त सायकलिंगचे, सायकलचे म्हणजे पंक्चर. सायकलचा ॲक्सिडेंट म्हणजे पंक्चर हा पण आमच्याबरोबर झाले, पण आमच्या समोर दुसरे झालेत. ओके. त्या ठिकाणी तसल्या ॲक्सिडेंटला ॲम्ब्युलन्सची गरज नाही पडली ॲक्च्युली. पण आम्ही त्या ठिकाणी, तुम्ही जर आमचं पुणे टू पानिपत एक पुस्तक लिहिलेलं आहे, मी ते तुम्हाला देईल. त्याच्यामध्ये काही काही आहेत की जसं की आम्ही 1 जानेवारी निघालो होतो आणि 14 जानेवारी पोचलो होतो. तर आम्ही ते राजस्थानला संक्रांत वगैरे असले की ते पतंग उडवतात, त्यांच्या मांजाने काय काय होऊ शकतं, ते ॲक्सिडेंट आमच्यावरती त्या ठिकाणी झालेत. किंवा रस्त्याला मुरुम टाकलेला आहे, रस्ता छोटा पडतोय, तर सायकलिंगवाल्यांना बघून दुसरे त्यांना वेगळं काहीतरी वाटतं, मग ते बघता बघता ॲक्सिडेंट झालेले आहेत असे. पण तसं ॲम्ब्युलन्सची कधी गरज नाही पडली. पण ॲम्ब्युलन्सच का पाहिजे की सायकलिंगवाले खूप सायकलिंग करतात, खूप एक्सपिरियन करतात, पण मला असं वाटतं की त्याच्यातले ना 90% सायकलिस्ट सेफ्टीचा विचार नाही करत. म्हणजे आम्ही सकाळी 5:30-6ला सायकलिंग सुरू करताना 7पर्यंत अंधारामध्ये पुढे पण लाईट असते सायकल आणि मागे पण लाईट असते. आमच्याकडे बॅकअप फॅन आहे तरीसुद्धा हा नियम आम्ही काटेकोरपणे पाळतो. चुकून एखाद्याच्या सायकलची बॅटरी डाऊन असेल किंवा ते रात्री चार्ज केलं असेल तर त्याला शक्यतो आम्ही मध्ये घेतो, हा एक पट असतो. आणि ॲम्ब्युलन्सच का, ॲम्ब्युलन्स का, जर ह्याच्यावरती मी ठामपणे एक उत्तर देऊ शकतो की ते आमच्या मागे असते आणि आमच्या मागे मोठे ट्रक्स गाड्या असतील तर ॲम्ब्युलन्स बघून कोण हॉर्न नाही वाजवत. ॲम्ब्युलन्स जर तुम्ही रस्त्यावर बघितली तर तिच्या टॉपला, तिच्या मिडलला आणि तिच्या पूर्ण बॅक साईडला एक प्रकारची वेगळी लाईटिंग असते, जी तुम्हाला कुठूनही कुठल्याही गाडीला दिसते. जी सकाळी 5:30 ते 7 अंधाराच्या पिरियडमध्ये ती 100% आम्ही डोळे झाकून म्हणलं ना एखाद्याच्या मागे किंवा हँडल सरळ धरून तरी सायकलिंग करू शकतो. एवढी ती आम्हाला सेफली वाटते सायकलिंग करताना, एवढं ती बॅकअप फॅन काम करते. किंवा एखाद्या दिवशी रात्रच झाली उशिरा रस्त्यांमुळे किंवा कुठल्या तरी गोष्टीमुळे आम्हाला जास्त एक्सटेन्शन झालं सायकलिंग करताना, तर तेव्हासुद्धा ती बॅकअप फॅन आमच्या कामाला येते. त्याच्यामुळे मी विचार करू पाहणाऱ्या सायकलिस्टला किंवा करत असलेल्या सायकलिस्टला हा नक्की सल्ला देऊ इच्छितो की बॅकअप फॅन ही एकतर ॲम्ब्युलन्स करा, ॲम्ब्युलन्स असेल जमेत तर त्या तुमच्या बॅकअप फॅनला
प्रॉपर लाईटिंग असणं गरजेचं आहे आणि तुमच्यामध्ये कम्युनिकेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरेचदा मी बघतो की 50 सायकलिस्ट, 25 सायकलिस्ट, 100 सायकलिस्ट, ठीक आहे, कोणी ते ऑर्गनाईज केलं असेल तर मग त्याची अख्खी टीमच असते बॅकअपला, साईटला, पुढे मागे, ते चालून जातं. फक्त एक्सप्रेशन करायचं आहे 20-25 जणांना घेऊन, तर त्या ठिकाणी एवढं सेफली कोण वागत नाही. मग तिथे आणि ह्याच्यामध्ये मेन काय होतं की 1-2 दिवस कंट्रोल असतो एखाद्या कॅप्टनचा किंवा एखाद्या लिडरचा, पण नंतर तो हरवतो आणि दिसतं आपल्याला की 10 जण पुढे, 5 जण मध्ये. तर मला वाटतं की त्याला एक्सपिडिशन मी तरी नाही म्हणणार. एक्सपिडिशन हे एकत्र येऊन, एकत्र राहून, सगळ्या गोष्टीवरती मात करून, एकत्र का तर सेफ, कारण युनिटी आपण ज्याला म्हणतो ना, युनिटी, एकत्रित राहणं, की ते कधी तुम्हाला सेफ आणि एकजुट ठेवतं. याच्या मागचं तर ते कारण आहे बॅकअप फॅन आणि लाईटिंग. म्हणजे टीम बॉन्डिंग कशी एकत्र ठेवतं, कारण कधी भांडण पण होत असतील ना, कोणाचे विचार पटत नाही. भांडणं होतातच. भांडणं होण्यामागचं कारण काय माहिती का, फक्त भांडणं आपण एकमेकांना ओळख नाही म्हणून नाही होत, तर एकमेकांचे विचार पटत नाही. पण कधी पटत नाही ते, म्हणजे गौतम बुद्ध असं म्हणतात की सामने वाला इंसान गलत नहीं होता, बस उसकी सोच हमसे अलग होती है. जिस दिन हमें समझ जाएंगे उस दिन दुनिया के आधे दुख दर्द कम हो जाएंगे. पण प्रॉब्लेम हा आहे की आपण समोरच्या चुकीचं ठरवतो ना. म्हणजे तू चुकीचा, तुम्ही म्हणाल तू चुकीचा, अरे पण तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहे, माझ्या जागी मी बरोबर आहे ना, हे मी सांगितलं पण स्वतःला की तुम्ही विचाराने वेगळे आहे, तुम्ही चुकीचे नाही आहे, तेव्हा प्रॉब्लेम होतो. पण हे करत असताना सगळेजण असे विचार करत नाही. मग इथं येतो तू चुकीचा का मी बरोबर, तिथे भांडलं तरी होतं. म्हणजे आम्ही वाघा बॉर्डरला पहिले आम्ही 10 जण सायकलिंगला करायला गेलो होतो. म्हणजे आमच्यामध्ये संदीप शिंदे होते, विजय हरगोडे होते, राम फुगे होते, प्रज्ञेश मोळक होते, मी स्वतः बजरंग मोळक होतो, निलेश धावडे होते आणि प्रशांत जाधव, विश्वास काशीत, हे झाले 9 जण. पण या सगळ्यामध्ये सगळ्यात छोटा, म्हणजे आम्ही छोटा काय म्हणतो की अंशुमन धावडे नावाचा मुलगा होता, निलेश धावडेंचा चिरंजीव, त्याचं वय होतं फक्त 8 वर्षाचा. हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आमच्याकडे 8 वर्षापासून तर सगळ्यात मोठा मी असणारा त्यावेळी 41 वर्षाचा, 41-42, पहिली एवढा फरक होता तो. मग याच्यामध्ये कोण बिझनेसमॅन होतं, कोण हात स्कूलचा मुलगा होता, कोण इंडस्ट्रियल बिझनेसमॅन होता, कोण बिल्डर होता, कोण पॉलिटिकल टच होता. तर सगळे असे वेगवेगळे क्षेत्रात काम करणारे होते. आता येऊयात आपण मेन मुद्द्यावर, भांडणं. तर भांडणं होतात, बायकिंगमध्ये नाही होत, मग अशी म्हणून सायकलिंगमध्ये काय होतात, हेच ना, अरे तू थांबलाच का नाही, तू पुढेच का गेला. जसं मी म्हणलं की बाबा 7ला थांबायचं आहे ना, मग त्या पायलटनी 7ला तरी थांबलं पाहिजे ना, कारण मागच्याला मग सू आलेली आहे, मागच्याला पण ताण लागलेली आहे, एकटं थांबत. भांडणारे मागचेच असते सगळे, पुढे जाणारा भांडत नाही. कारण त्याला माहिती मी 5 पॉईंटला जरी थांबलो ना, म्हणजे अर्धा मिनिट, तर अर्धा मिनिटामध्ये बघा ना तुम्ही किती जातात सायकलिंगवाले पुढं. त्याला परत रिकवर करायची असती, त्या रिकव्हरी करण्यामध्ये परत मागं पडतो. त्याच्यामुळं मग तू पुढेच का गेला, तू थांबलाच का नाही, माझं पाणीच संपलं होतं, तुला मी आवाज दिला तरी तू का नाही ऐकला. अशा मोठ्या गोष्टींवरतून ते चालू होतात आणि ते काही थांबत नाही. सुरुवातीला एखाद्या दिवसाची सुरुवात जर पहिल्या दुसऱ्या ब्रेक जर वेगळ्या कुठल्या कारणामुळे झाली असेल, तर ती जशी फटाक्याची माळ लावल्यावरती ती विजतच नाही, फटफट वाजत जाती, तशी ती लंचपर्यंत वाजत जाती. जर एखाद्याच्या मनात आलं की तिला ठॉ करायचं आहे तर ती ठॉ पण होती, नाही तर वाजत जाऊन जर तू मध्ये फुसली तर कधी फुसती पण ते, असं काय नाही. पण शक्यतो वाजली की मग वाजती. अशी भांडणं होतातच. राग आला की जास्त सायकलिंग होते की तो माणूस तिथंच झोपतो. उदाहरण हेच आहे. राग आला तर जास्त सायकलिंग होते, म्हणजे नेपाळचा आमचा अनुभव आहे. आता हे कसं म्हणतात की राग येतो आपल्याला, पण तो समोरच्यावर व्यक्त नाही करायचा. का तर आपण एक्सपिडिशनला आलेलो आहे, समोरच्यावर राग व्यक्त करून नाराजी नाही करायची. राग आला ना आपल्याला, तो आपण आपल्या सायकलवरती व्यक्त करायचा. राग आला तर 100% उलटा काउंट करायचा, 1पर्यंत जेवढ्या जोरात सायकल मारते तेवढ्या जोरात मारायची. अशीच नेपाळला जाताना आमची थोडीशी कुठं थांबल्याची, तू थांबला नाही, मी थांबला नाही, ह्याच गोष्टीवरनं वाद झाला. तर मग विश्वास भाऊ, बजू भाऊ असं यांचं चाललं होतं. तर बजू भाऊ त्यांच्या दोघात थोडी झाली, मी तुला थांबलो, तू का नाही थांबला, असं झालं. बजू भाऊला राग आला, जोरात तिथून निघून गेला. म्हणलं मी कोणाला काय बोललो नाही, डायरेक्ट. आम्ही त्याला शोध पर्यंत 25 किलोमीटर पुढे गेला होता. आमचे एकटेच खूप जोरात गेले निघून. मग तेवढी जोरात सायकल त्यांनी आत्तापर्यंत कधीच चालवलं नसेल, एवढं जोरात गेली होती. मग नंतर बॅकअप व्हॅनला पाठवून त्यांची सायकल त्यांना रिटर्न परत आणलं, राग शांत केला. मग तिथून पुढे परत सायकल व्यवस्थित चालवली. नाही, ह्यांना कोणाला माहिती नाही बॅकअप व्हॅन किंवा ह्यांच्या फोन मिळणार थांबलो, मला भूक लागली कारण नाही ना, म्हणजे तिथं थांबल्याचं ते आम्हाला सापडलं. नेपाळमध्ये एंटर केलं होतं ते ना, क्षुल्लक असतं. मग आपल्या जसं तुम्हाला म्हणलो की
म्हणजे मग तिथं परत तोच ना की वाद नाही घालायचा. मग वाद नाही घालायचा, मग काय करायचं तर आपण त्या ठिकाणी थांबायचंच नाही. त्या ठिकाणी थांबा. जसा मी निघालो मला एकदम लिंक भारी लागली आणि रस्ता एकदम छान होता. वातावरण पण छान होतं, थंड होतं. घाटीचा रस्ता होता पहाडी area आणि होता. त्या पहाडी रस्ता होता, सावली होती आणि एकदम सिनरी छान होती. मग त्या झोनमध्ये मी गेलो. पण जसं जसं साधारणतः 25-30 किलोमीटर गेलो असून थांबलोच नाही. माझं पाणी संपलं, घसा कोरडा झाला आणि मी विचार करतो की आता यांचा फोन करायला. मग जसा फोन आल्यानंतर मग मी लगेच स्वतःला कंट्रोल केलं की आता आपण थांबलं पाहिजे. मला असं नव्हतं माहिती की मला असं वाटतं की हे 5-10 मिनिटाचा फरक पडेल आणि मागे असतील. पण मग मी थांबायचं पण कारण असं, मी थांबलो पण नसतो. तर मध्ये एक मंदिर आहे, मनोकामना देवीचं मंदिर आहे. म्हणजे आमचा जो पॉईंट होता जिथनं मला राग आला ते कारण निघाल्यापासून तो साधारणतः 15 किलोमीटर होता आणि मी जवळजवळ 35-40 किलोमीटर जाऊन थांबलो होतो. मग जेव्हा हे 15 किलोमीटर पोचले तेव्हा मी यांच्यापेक्षा 25 किलोमीटर पुढे होतो. बरोबर. तेव्हा तिथे ठरलं की आपण या मंदिरात जायचं आहे. रोपवेने ते मनोकामना मंदिर खूप छान आहे. मग निर्णय घेतला, मग मी असलो पाहिजे ना. मग त्याच्याबरोबर माझं नॉर्मल झालं. त्याचा फोन आल्यानंतर मला भारी वाटलं. मग मी वितळलोच पूर्ण ना, ह्या इकडे. ते असंच असतं ते, म्हणजे मी तू असं. मग लगेच मग बॅकअप फॅन आले आणि मी तिथे आलो. म्हणजे ही छोटीच घटना आहे पण असं खूप चालूच असतं. हां, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही जसं मी सांगितलं की सेफ्टी, जसं मी म्हणलो की हे होतं ते होतं, म्हणजे इथे आम्ही पण चुकतोच ना. मग तिथे तुम्हाला स्वतःला कंट्रोल करावं लागतं, रागापासून तर सगळंच सेफपर्यंत. म्हणजे यासाठी शरीराबरोबर मानाची पण तयारी खूप महत्त्वाची आहे. भयंकर. आता मी बघितलं की अफगाणिस्तानमध्ये आपलं एक सायकल सोलो सायकलिंगसाठी गेला आहे. सो तिथे गेलो त्याला तिथली लोक स्वतःहून घरी बोलवतात, ते जेवण देतात, ते राहायला फोर्स करतात. ते जेव्हा तुम्ही अशी सायकलवर गेलात भारतात किंवा भारताच्या बाहेर पण, तर तुम्हाला असा काय अनुभव आला का स्थानिक लोकांकडून? खूप खूप चांगले अनुभव आले आम्हाला. म्हणजे आपण जे करतो ना हे लोकांसाठी काहीतरी वेगळं आहे. आम्ही जिथून सायकलिंग करतो, म्हणजे आपलं भारतात असेल किंवा भारताच्या बाहेर असेल, आम्ही सायकलिंग करत असताना लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एकदम सगळं रिस्पेक्टफुली. खूप लोक बोलवतात, या सर चहा घ्या, जेवण करा आमच्याकडं असंच. इवन फॉरेनमध्ये गेल्यानंतर सुद्धा RTO पोलीस वगैरे जे असतात ते स्वतः आम्हाला थांबून पाहुणचार करतात आमचा चांगल्या प्रकारे. आम्ही शक्यतो थांबत नाही, पण एक कुठं आमचा टायमिंग असेल थांबण्याचा ब्रेक, तर त्या पिरियडला आम्ही पण त्यांना तेवढा थोडासा वेळ देतो. आणि ते एक आमच्यासाठी एक मोटिवेशनल असतं. कारण असे लोक जे असतात की जे आम्हाला प्रोत्साहित करतात, त्याने आमचा अजून उत्साह वाढतो. आम्हाला ते सायकलिंगमध्ये जसं आम्ही स्टार्टिंगला निघतानाच भव्य शुभारंभ असं ठेवतो सायकलचा, त्याच्यामध्ये सगळे आमचे मित्र परिवार पाहुणे येतात आमच्या कार्यक्रमाला. तर त्यावेळेस ते 3-4 दिवस आमचं प्रत्येक ठिकाणी जाताना स्वागत होतं. तर ते एक आमच्यासाठी मोटिवेशनल असतं की चला आपलं पुढे गेलं, लोकांनी जे स्वागत करतात त्यातनं आम्हाला प्रेरणा भेटते आणि अजून आम्ही जोरात सायकल चालवतो. मग ज्यावेळेस तुम्ही आउट ऑफ इंडिया जाता सायकलिंगला, तर नेपाळ किंवा श्रीलंकेला तुम्ही गेले होते, सो त्यावेळेस काय डॉक्युमेंटेशन करायला लागतं का सेपरेट? दोन्ही वेळेचा अनुभव वेगळा आहे. ज्यावेळेस नेपाळला गेलो आम्ही त्यावेळेस बाय रोड गेलो होतो. आणि नेपाळला कसं आपले नेबर कंट्री आणि थोडंसं हे असल्यामुळं तिथं जास्त डॉक्युमेंटरी नाही, फक्त आम्हाला तर सांगितलं की फक्त आधार कार्डच घ्या. त्यावेळेस आमचे कॅप्टन होते संतोष दरेकर आणि बाकीचे जे मित्र होते त्यांनी सांगितलं की आपल्याला तिकडे पासपोर्ट वगैरे काय घेऊ नका, उगाच हरवायचा प्रश्न नको म्हणून कोणी घेऊ नका, फक्त आधार कार्ड सोबत घ्या. जाताना आम्ही बॉर्डर क्रॉस करून गेलो. ॲम्ब्युलन्स तर आमची डायरेक्ट सोडली, ॲम्ब्युलन्सला कुठं अडवलं नाही. आम्ही सायकलिस्ट होतो, आमच्या आधार कार्ड वगैरे एंट्री करून आम्ही गेलो. पण येताना आम्हाला आहे ना फ्लाईटने यायचं होतं, तर सायकली आम्ही बॅकअपमध्ये पाठवून दिल्या. पण फ्लाईटमध्ये येताना आम्हाला सांगितलं की आधार कार्डवर तुम्हाला अलाउड केलं जाणार नाही. तर आमच्याकडे दुसरा काय ऑप्शन नव्हता. तर मग त्यानंतर आम्ही इंडियन एम्बेसीमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याकडनं लेटर घेतलं की असं आम्हाला सोडण्यात यावं. मग तिथं त्या प्रोसेसमध्ये बराच वेळ गेला आमचा. त्याच्यामध्ये आमची फ्लाईट लेट झाली, योगायोगाने आम्हाला फ्लाईट लेट झाली, आम्हाला लेट झालं म्हणून योगायोगाने तीच फ्लाईट भेटली, नाही तर आम्हाला परत दुसरी फ्लाईट करावी लागली असती. पण तिथं तो डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम आला, पण सगळं झालं व्यवस्थित सुरळीत नंतर आणि आम्ही त्या लेटरवरती इथपर्यंत पोहोचलो. आणि श्रीलंकेला जाताना तर आमचा व्हिजा वगैरे पासपोर्ट सगळं रेडी होतं. आणि आमचे हर्षल आहेत जे आमचे टूर ऑर्गनायझर आहे, त्यांनी आमचा व्हिजा वगैरे सगळं अगोदर रेडी केलं होतं. आणि तिथे गेल्यानंतर लासा म्हणून आमचा टीम लीडर होता, म्हणजे ग्रुप टूरचा लीडर होता, त्याने आम्हाला पूर्ण गाईड केलं. त्यामुळं टूर मॅनेज असल्यामुळे आमचं पूर्ण तिथं डॉक्युमेंटली कुठं आम्हाला अडचण नाही आली श्रीलंकेमध्ये. आता ह्याने पहिला किस्सा जो सांगितला नेपाळचा, आता तो ॲक्च्युली खूप मोठा किस्सा आहे. मी शॉर्टकटमध्ये सांगितलं, मी सांगणार ना त्याला, तो खूप मोठा किस्सा आहे. मी एवढं डिटेलमध्ये नाही सांगणार. तर त्यातल्या 2 गोष्टी सांगणं खूप गरजेचं मला इथं वाटतं. की पहिली गोष्ट तर आम्हाला
त्रास कशामुळे झाला तर आम्ही फ्लाईटने येणार होतो म्हणून. हम्म. कारण नेपाळ ही जरी नेबर कंट्री असली तरी ती कंट्रीच आहे ना, बरोबर. आणि तिच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरतून भारतामध्ये यायचं इंटरनॅशनल एअरपोर्टलाच म्हणजे तुम्हाला पासपोर्ट पासपोर्टची गरज आहे. पासपोर्ट हे पैशाची गरज आहे. तुम्ही बाय रोड परत बसने आला असता किंवा कुठल्या गाडीने टुरिस्टने गाडी, तर तुम्हाला त्याची काही गरज होती. जशी जाताना गरज नव्हती ती येताना गरज ती पडली. पण फ्लाईट बुकिंग असल्यामुळे पासपोर्टची गरज होती आणि आमच्याकडे पासपोर्ट नव्हते. मग कशावरती एंट्री होती कशावरती हे सांगितलंच. मग तिथे ऑप्शन होता इंडियन एम्बॅसीचाच. पण इंडियन एम्बॅसीला तिथे 8 मार्च होता वुमन्स डे, त्या ठिकाणी सुट्टी होती. पण आमचे काही थोडेसे डोकं म्हणजे आपण म्हणतो ना की अशी कधी कधी तुमच्या आयुष्यामध्ये मुवमेंट येते की तिथे तुमच्याकडं काहीच हातबल होता. हातबल झाल्यानंतर 2च पर्याय असतात. एक तर आहे ती एनर्जी आहे ते डोकं लावून मार्ग काढा, किंवा आहे ती सिच्युएशन ॲक्सेप्ट करून तिथंच बसा. तर आमच्याकडं सायकलिंग केल्यामुळं घरच्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये बिझनेस लांब असल्यामुळं आमचं माइंड एकदम फ्रेश होतं. सगळ्यांचं माइंड एकदम फ्रेश चकाचक. करन्सी कलेक्ट करण्यापासून तर तिथली करन्सी सगळी नव्हती आमच्याकडे. ती कलेक्ट, कारण तिथं जायचं तिथल्या करन्सीनेच आमचं विजा वगैरे होणार किंवा एम्बॅसीमध्ये काम होणार. ती करन्सी कलेक्ट करण्यापासून तर कॉन्टॅक्ट करण्यापासून तर परत फ्लाईटचं वगैरे, तर हे सगळं डोकं आमचं फास्ट चाललं. मग त्याच्यामध्ये तो परत हर्षद की जो भारतामध्ये होता, ज्याने आमचं फ्लाईटचं केलं होतं. मग तिथे आम्हाला तिथली करन्सी अरेंज करणं किंवा इंडियन करन्सी कमी पडल्यावर अरेंज करणं हे तो क्षणामध्ये करायचा. त्यामुळे त्याचं तर मी धन्यवाद मानेल त्या वेळेच्या एक्सपिडिशनसाठी. त्यांनी ते केलं फास्ट. आणि दुसरा मुद्दा हे आम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही तिथून सुखरूप पडलो. पण सर्वसामान्य माणसाला जो पासपोर्टवरती परदेश दौरा करतो त्याच्यासाठी एक संदेश आहे हा, सायकलिंगसाठीच नाही. तर तुम्ही कुठल्याही देशामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर तिथे पासपोर्ट रिलेटेड काय प्रॉब्लेम आला किंवा करन्सी रिलेटेड काय प्रॉब्लेम आला की तुम्हाला परत तर यायचं आहे, तर कुठल्याही प्रकारे कसले टेन्शन घेऊ नका, हातबल होऊ नका. फक्त आणि फक्त इंडियन ॲम्बॅसीमध्ये जा. तुम्ही इंडियन ॲम्बॅसीमध्ये पोचलात म्हणजे तुम्ही तुमच्या घरी पोचलात. 100% तुम्ही घरी येणारच. हा अनुभव तिथे आम्हाला आल्यामुळे आम्ही कॉन्फिडंटली सांगू शकतो की हातबल होऊ नका, टेन्शन घेऊ नका. तुम्ही ॲम्बॅसीपर्यंत पोचा कसं पण तुम्ही तुमच्या घरी येणार. याचाच दुसरा अनुभव इंडियन एम्बॅसीबद्दल तुम्ही जे म्हटलंय की तिथं पोचला तर तुम्ही पोचू शकता. तर तसंच आपल्याला श्रीलंकेमध्ये ज्यावेळेस आपण गेलो, आम्ही एक आमच्या सेफ्टीसाठी आम्ही एक मेल केला होता इंडियन एम्बॅसीला की आम्ही असे सायकलिस्ट आहोत आणि अशी टूर करत आहोत. तर त्यांनी त्याच्यानंतर आमचा एवढा फॉलोअप घेऊन आम्हाला स्वतः इन्व्हाइट केलं इंडियन एम्बॅसीमध्ये. ज्यावेळेस आम्हाला इंडियन एम्बॅसीमध्ये नेपाळमध्ये जायचं होतं त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झाला. ह्यावेळेस इंडियन एम्बॅसीने आम्हाला स्वतः इन्व्हाइट करून बोलवलं, आमच्या टूरबद्दल सगळी माहिती घेऊन आमचं स्वागत केलं चांगल्या प्रकारे. 1 ते 2 तास त्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आमच्याबरोबर सगळी टूर कशी झाली काय आली सगळी माहिती घेतली. एवढं पण विचारलं तुम्हाला काय अडचण आहे का, काय असेल तर आम्हाला सांगा, किंवा इथून पुढं काय लागलं तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा एनी टाईम, आम्ही आहोत. हे एक आम्हाला त्यावेळेस खूप सपोर्टिव्ह वाटलं. हां, हे स्पोर्ट्स ट्रॅव्हलमध्ये मोस्टली येतं. सो यात जास्त टूर एजन्सी नाही आहेत प्लॅन करणाऱ्या. अशा वेळेस तुम्ही टूर एजन्सी निवडताना काय बघितलं आणि मग तुम्हाला त्याची मदत कशी झाली, आणि जर दुसरे लोक जातात आहे तर त्यांनी पण टूर एजन्सी करून गेलं पाहिजे का? नेपाळचा सांगतो ना विषय. म्हणजे इंडियन एम्बॅसीमधून येण्यासाठी रिटर्न किंवा तिथे पोचण्यासाठी जे काय लागत होतं ते मग आम्ही आमच्यात करत होतो सगळं. पण आम्ही आमच्यात नसणाऱ्या व्यक्तीची मदत घेत होतो ना, जो इथे भारतात बसला होता हर्षद शिंदे, ज्याच्याकडनं आम्ही श्रीलंकेचं पण आत्ता सगळं बुकिंगचं केलं होतं. म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही आल्यापासून बरेच म्हणजे इव्हन आम्ही आमच्या छोट्या मोठ्या असतात ना टूर्स जे आम्ही पण अरेंज करू शकतो असं काही नाही. पण तिथे एक म्हणजे सेफ्टी ठेवतो ना आपण. माणूस शेवटी आपलाच आहे आणि आपल्या जवळचा आहे, तर का नाही आपण आपल्या जवळच्या माणसाला मोठं करण्यात नेहमी मागं पडतो. तर ते नाही पडलं पाहिजे मला असं वाटतं. ते पण केलं पाहिजे खुल्या मनाने. आता बघा खूप लोक फिरतात, तर बरेचसे लोक टूरने जातात, मोठे टूर कंपनी जातात आणि काही लोक अशा ह्याने जातात की अरे मला माहिती म्हणजे IT वाला एखादा मुलगा येतो तो सगळं करतो वगैरे. पण ज्या वेळेला लॉंग एक्सपिडिशन म्हणा किंवा वेगळ्या टाईपचं तुमचं ट्रॅव्हलिंग वेगळ्या टाईपचं इंटरनॅशनल नॅशनल पण असू द्या तरी वेगळ्या टाईपचं आहे ज्याच्यामध्ये ॲडव्हेंचर आहे. म्हणजे तुम्हाला जाऊन ॲडव्हेंचर राईड्स करायच्यात, फिरणं तर आहे पण ॲडव्हेंचर टूर जर असेल कनेक्टिंग विथ ट्रॅव्हल तर तुम्हाला ट्रॅव्हल गाईड शिवाय पर्याय नाही. पाहिजे 2 रुपये जास्त जातात पण तुमच्या हक्काचा एक कोणतरी पर्सन असतो त्याला तुम्ही कॉल करू शकता आणि त्याला तुम्ही सांगू शकता की हे अरेंज कर, ती अरेंज कर, तर पाहिजेच. भारतामधून श्रीलंकेत सायकल कशा घेऊन गेले तुम्ही?
आता किस्सा पण लय भारी. ॲक्च्युली ऐकायला जरा आम्हाला. मी माझ्या पद्धतीने सांगतो. ॲक्च्युली पहिले ना 2 ऑप्शन होते आम्हाला, एक बाय बोट आणि फ्लाईट. तर आमचं ठरलं की ग्राउंड लेवलनेच जायचं आपण, फ्लाईटने तर काय आपल्याला जायचं नाही. आणि जो बोटचा ऑप्शन आहे त्याला सोर्सेस कमी आहे, म्हणजे ते जास्त प्रॉपर हे नाही आहे की आपल्या इंडियन्स कंपनीच्या त्या बोट्स नाही, श्रीलंकन आहेत, तर त्या क्लायमेटनुसार चालू बंद असतात. तर आम्ही बुकिंग करतानाच आम्हाला 2-3 जणांनी सांगितलं की तुम्ही बोटचं बुकिंग करू नका, तुम्ही फ्लाईटचंच बुकिंग करा, कारण बोट आणि कधी पण कॅन्सल होऊ शकतात. पण आमच्यामध्ये आमचे असे 2-3 मित्र होते की, आणि येऊन मी सुद्धा, की माझी तर इच्छा होती की बोटनेच जायचं. तर मी म्हटलं आपल्याला बोटनेच जायचं. अजून 2 मित्र होते आमचे, मालपोटे वगैरे, आमच्या एकच ग्रुपमध्ये होता, ना. तू आणि मालपोटे, दुसरं कोण नव्हतं. तर नारायण मालपोटे म्हणले आपल्याला बोटने जायचं. मी म्हणलं बोटने जायचं. तर हे पण होते फ्लाईटने जायचं. नाही म्हणलं आपण बोटनेच जाऊन, आपली बोट काय कॅन्सल होणार नाही. आम्हाला एक कॉन्फिडन्स होता की आपली नाही होणार कॅन्सल. तर म्हणले ठीक आहे जाऊ म्हणले. मग आम्ही बोटचं बुकिंग केलं. हर्षलने आमचं बोटचं बुकिंग वगैरे करून दिलं. आणि ज्यावेळेस एक बोटला आम्ही पोर्टला पोहोचणार, त्याच्या आदल्या दिवशी एक 100 किलोमीटर आमचं सायकलिंग राहिलं असेल, 100 ते 125 किलोमीटर. तर हर्षलला आम्ही सहज कॉल केला की काहीतरी बजूभाऊचं मध्ये एक दिवस काहीतरी काम होतं, यासाठी कॉल केला होता. तर कॉल केल्यानंतर हर्षल म्हणलं तुमची बोट कॅन्सल झालेली. कॅन्सल झाली म्हणलं, त्याच टायमिंगला बजूभाऊने सगळ्यांना आवाज दिला स्टॉप म्हणलं. सगळे जागेवर थांबले. पुढे गेले 2 किलोमीटर की सगळे परत पाठीमागे आले. मग हे असा प्रॉब्लेम झाला, काय करायचं. इथून मग बजूभाऊनी सजेशन दिलं की इथून एकतर चेन्नईला जायचं का नागापट्टणम जायचं. तर ह्या डिस्कशनला आमचे 1 ते 2 तास गेले. काही म्हणायचे की चेन्नईला जाऊ, नागापट्टणमला जाऊन परत चेन्नईलाच जायचं, तर मग नागापट्टणम जायचंच कशाला. तर मग ह्याच डिस्कशनमध्ये माझी इच्छा होती की आपण ठरले आपलं नागापट्टणम जायचं, तर तिथपर्यंत जायचं आपण. तर मी म्हटलं नागापट्टणम जायचं. आमचे निलेश धावडे होते, ते म्हणले नागापट्टणम जायची गरज काय संदीप, उलटं आपण असं चेन्नईला जाऊ शकतो. तर मी म्हटलं तुम्हाला आत्ता कळलं आहे की बोट कॅन्सल आहे, तुम्ही जर नागापट्टणमला गेलो कळलं असतं बोट कॅन्सल, तर तुम्ही तिथून परत चेन्नईला गेलेच असते ना. तर त्याच्यावरती खूप नाराजी झाली, थोडी कुणाची मनं दुखावली गेली कुठं काय. मी पण थोडा नाराज झालो. मग मी नाराज झाले दिसलं, निलेश धावडे म्हणले की संदीप तू नाराज झाले, आपण जाऊ नागापट्टणमला म्हणून तुझ्यासाठी. मग मी म्हटलं तसं नाही, पण एकंदरीत विचार आपण असा करू की समजा आपण आपल्याला उशिराच कळलं असतं आपण काय केलं असतं. मग आम्ही सगळ्यांचं परत एक मत घेतलं. म्हटलं मला जायचं आहे नागापट्टणमला, कोणाला यायचं आहे. भाऊ म्हणले मी पण येतो, नारायण भाऊ म्हणले मी पण येतो. मग निलेश म्हणले आपण सगळे जाऊ म्हणले. मला ते यायलाच पाहिजे, मी कॅप्टन आहे म्हटलं. मी मागं थांबून झालं. आम्हाला हा निर्णय कॅप्टनच घ्यायला पाहिजे, पण ते आम्हाला घ्यायची वेळ आली. मग तिथं ठरलं आमचं. मग हे करता करता आमचे 4 तास तिथे गेले थोडेसे ह्याच्यात. मग त्याच्यानंतर आम्ही लंच करून 4 वाजता निघालो. मग आम्हाला लेट झालं, नंतर रात्री 9:30-10 वाजले नागापट्टणमला पोहोचायला. पण आम्ही तिथून निघून नागापट्टणमला पोहोचल्यानंतर सायकल रात्रीच साईडला लावल्या मला वाटतं. सकाळी आम्ही हे करून टाकल्या, सकाळी बॉक्समध्ये पॅक केल्या आणि चेन्नईला निघालो. सायकल बॅकअपमध्ये टाकल्या. आम्ही आमच्यासाठी एक दुसरी इनोवा बॅकअप केली, इनोवा गाडी. आम्ही इनोवामध्ये आणि सायकल ॲम्ब्युलन्समध्ये, आणि आम्ही चेन्नई एअरपोर्टला पोहोचलो. तिथून आम्ही कोलंबोला गेलो. कोलंबोवरनं थांब जरा, मी तुझ्या परत सांगणार आहे, तर मीच सांगतो जरा व्यवस्थित. तर हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आमचं टार्गेट 2.5 किलोमीटरच होतं शेवटच्या दिवसाचं नागापट्टणमला पोहोचायचं. खूप ह्युमिड होतं, म्हणजे उन्हामध्ये थांबले तर चटका बसेल अशी कंडिशन. आम्हाला सायकलिंग करताना हेल्मेटमधनं पण घाम गळत होतं. तिथे आम्हाला ब्रेकफास्ट केला. आम्ही 11 वाजले. 11 वाजल्यानंतर लगेच सायकलिंगवरती बसल्या मी हर्षदला फोन केला. थोडं लवकर सांगतो, पण पुढचं जरा स्लो सांगतो, कारण पुढचं खूप कॉम्प्लिकेटेड. हर्षदने सांगितलं तुमची फेरी कॅन्सल झाली, कारण फेरीने आम्हाला जायचं होतं उद्या नागापट्टणमहून जाफनाला. आमचं सायकलिंग कसं आहे, पुणे टू नागापट्टणम, नागापट्टणम टू जाफना, जाफना टू कोलंबो. हे तुम्ही लक्षात घ्या पहिलं. पुणे नागापट्टणम, नागापट्टणम जाफना, जाफना टू कोलंबो असं. आम्हाला याचं नागापट्टणमला फेरी कॅन्सल झाली, म्हणजे नागापट्टणम जाऊन आमचा उपयोग काहीच नाही आहे. पण माझ्याकडे ना माझी सवय, जी आता मी आमच्या टीममधल्या सगळ्यांना लागली, तू लागली ना, ती सवय म्हणजे अशी आहे की आर्मीमध्ये कुठलंही मिशन करताना बी प्लॅन असतो, सी प्लॅन असतो. आणि मी माझं स्वतःचं लाईफ जगताना कमीत कमी बी प्लॅनवर काम करतो. नेहमी बी प्लॅन का करतो. आणि ह्या एक्सपिरियन्समध्ये यांनी सगळ्यांनी अनुभवलं की बी प्लॅन. मग आमचा बी प्लॅन निघतानाच काय होता, जर नागापट्टणमला गेलो आणि फेरी कॅन्सल झाली तर आपण चेन्नईवरून फ्लाईटने जायचं. हा एवढाच आमचा बी प्लॅन तयार होता, एवढाच फक्त, दुसरं काहीच नाही. मग आमची फेरी कॅन्सल झाली. आम्ही नागापट्टणमला पोचलो. पण तिथे गेलो, लक्षात आलं की नागापट्टणमहून पण फ्लाईट जाते जाफनाला, पण त्याच्यामध्ये स्पोर्ट्स इक्विपमेंट नेता येत नाही, जे की आमची सायकल होती. हां, पण इथं जेव्हा आम्ही 11 सायकल थांबलो,
तर आमचा पूर्ण वेळ आहे ना, पूर्ण वेळ हर्षदने घेतला 4-5 तासांचा. तो जबाबदारी आला. कारण कॅन्सल झाल्यानंतर त्याला सगळ्यांनी हॅरेसमेंट केलं. आता कसं काय करायचं डोकवणं चाले ना. फायनल झालं की जाफनाला जातोय पण नागपट्टणम होत नाही. जायचं आहे कुठून? चेन्नई. चला चेन्नईवरून जाऊ. मग हे झालं आमचं की नागपट्टणम आपला उद्या चेन्नईला जायचं आहे. पण चेन्नईवरून 6 जणांचं फ्लाईट होतच नाही. दोघांचं उद्या होते, 4 परवा होते. ह्याच्यामध्ये परत मग ते निलेश धावडे एकदा तापले. त्यांचा मित्र आहे हर्षद, बरोबर ना. हर्षदचा मित्र. मग सारखा फोन. तो म्हणला मी तुमचं सगळं प्लॅन करतो, मला काही वेळ तर द्या. कसं असतं ती सिच्युएशन असते ना, फेरी कॅन्सल झाली, पलीकडे जायचंय, मग ती सगळं तिथं सायरा बेरा झाली सगळे. मग हर्षदने सांगितलं की मला फोन करायचा ना 2 तास कोणी, तुम्ही तिथं जाणार पलीकडे का माझं. त्याला कोणी फोन केला नाही. मग फोनची त्याची वाट बघायला लागली की नाही आम्हाला. मग तो लंच टाईम झाला. आम्ही जेवण पण त्याच ठिकाणी केलं, थांबल्या ठिकाणी जेवण पण केलं, स्वयंपाक पण बनवला, स्वयंपाक करून थोडा आराम पण केला. आणि 4-4:30ला संदीपच्या निर्णयावर आम्ही ठाम झालो आणि नागपट्टणमला निघालो. आम्ही नागपट्टणम पोचेपर्यंत आम्हाला आनंदाची बातमी काय मिळाली की हर्षलनी सगळी अरेंजमेंट केली. पण एक प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये. मी काय म्हणलो, मला जायचं नागपट्टणमहून जाफनाला आणि जाफनाहून कोलंबोला. पण चेन्नईवरून फ्लाईट जाफनाला जात नाही, इंटरनॅशनल मोठी, जिच्यामध्ये स्पोर्ट्स इक्विपमेंटनं जातं, तिचं ते फक्त कोलंबोला. आणि आमचं सायकलिंग कुठून आहे? जाफना टू कोलंबो. मग असं प्लॅनिंग करताना ह्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही परत बॅकअप फॅनमध्ये सायकली टाकल्या, ते चेन्नईला घेऊन गेलो. आम्ही एक इनोवा करून चेन्नईला गेलो आणि पलीकडे फ्लाईटने गेलो कोलंबोला. आणि हर्षदनी जी बॅकअप फॅन आम्हाला जाफनाहून पिक करून सायकलिंग करत करत कोलंबोला जाणार होतो, त्याऐवजी ती बॅकअप फॅन आम्हाला ऑलरेडी कोलंबोला घ्यायला आली. जसं नेपाळसाठी आमची बॅकअप फॅन नेपाळमध्ये पण आली होती, ओके, तिथं अलाउड होती. पण श्रीलंकेला बॅकअप फॅन अलाउड नव्हती. ती नागपट्टणमहून रिटर्न आली होती म्हणजे सायकली चेन्नई ड्रॉप करून. तर तिथे आम्हाला ज्या गाडीने पिकअप केलं होतं कोलंबोहून जाफनाला यायला, तर त्याचा जो ड्रायव्हर होता लासा नावाचा, तर तोच आमचा टूर लीडर होता, तोच आमचा बॅकअप व्हॅनचा ड्रायव्हर होता आणि तोच बऱ्यापैकी आम्हाला तिथे लोकल कुठे जेवायला थांबायचं ते सांगणार होता, गाईड होता एक प्रकारचा. पण त्यांनी जे बॅकअप फॅनसाठी जे काम केलं आहे ते अप्रतिम होतं. त्याचं नाव घेणं, त्याचं सांगणं खूप गरजेचं आहे. आणि तो जबरदस्त एनर्जेटिक माणूस आहे. तो जाड आहे, हेल्दी आहे, पण त्याच्याकडे बघून जाऊ नका. त्यांनी पूर्ण आमच्या टीमला एकाच लेवलला मेंटेन आणि एनर्जेटिक ठेवलं. आमची सायकलिंग ठरल्याप्रमाणे जाफनावरून आहे. आम्ही बाय रोड रात्री सायकल घेऊन जाफनाला आलो. म्हणजे आम्ही कोणाला सांगितलं नाही, मी इथं सांगतोय तुमच्यासमोर माईकमध्ये. आम्ही सायकलिंग कशी केली? पुणे टू नागपट्टणम टू जाफना टू कोलंबो. पण रिअल कंडिशन अशी की आम्ही फेरीने गेलोच नाही. मी आज ओपन सांगतो, आम्ही फेरीने गेलो, आमची फेरी झाली कॅन्सल. आम्ही गेलो चेन्नईवरून गेलो कोलंबोवरून रात्री बाय रोड आलो जाफनाला, सायकल काढल्या. मधला प्रवास आम्ही सगळा इरेज करून टाकला आणि जाफनाहून आम्ही सायकलिंग करत कोलंबोला पोचलो. एम आय राईट? असं आमचं घडलं. तसं नेपाळमधले रस्ते खूप वेडेवाकडे वळणांचे आहेत, चढ खूप आहेत आणि तिथल्या रस्त्यांची कंडिशन आपण व्हिडिओमध्ये बघतो ती खूप खराब आहे. मग तिथं काय चॅलेंज आलं तुम्हाला की सायकलिंग करताना त्या रोडवरती? ज्यावेळेस नेपाळ बॉर्डर क्रॉस करून नेपाळमध्ये एंट्री केली, तिथूनच रोड म्हणजे एक 30-40 किलोमीटर रोड एकदम स्टार होता, चांगला होता. पण तिथं नेमकं आम्ही जायच्या टायमिंगला सगळ्याच रस्त्यांची कामं एकत्र चालू होती. म्हणजे जवळजवळ 200 ते 250 किलोमीटर पूर्ण रस्ता खराब होता. म्हणजे ज्यावेळेस आम्ही बॉर्डर क्रॉस करून आम्हाला 300 किलोमीटर पुढं जायचं होतं, पण रोड तिथूनच एवढा खराब लागला, धूळ, पूर्ण रस्त्याची कामं चाललेली. म्हणजे जिथं आम्ही सायकलवर 20 किलोमीटर ताशी जायचो तिथं आम्ही 10 किलोमीटर 8 किलोमीटरवरती आलो होतो. मग आमचा टाईम पिरियड जास्त गेला आमचा तिथं. पण ते आम्ही क्रॉस करत एक शेवटचे 40-50 किलोमीटर राहिले. घाट सेक्शन, पूर्ण घाट सेक्शन चालू. शेवट 100-150 किलोमीटर घाटत होता, पण शेवटचं 40 ते 50 किलोमीटर एकदम टफ घाट होता. तर त्यावेळेस म्हणजे एक लेवल आमची परिस्थिती अशी झाली की कसं जायचं, एवढं म्हणजे एकदम पहाडी एरिया पूर्ण. तर त्यावेळेस सगळ्यांचीच चर्चा आली की म्हणजे आता आपण पुढं जाणं म्हणजे खूप अवघड दिसतंय. मग त्यावेळेस एक मानसिकदृष्ट्या आम्ही थोडं खचलो होतो. पण संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही सगळे बसतो त्यावेळेस कॅप्टन वगैरे आमच्या सगळ्यांची चर्चा व्हायची. त्यावेळेस बजीभाऊनी एक आम्हाला एक मोरल सपोर्ट केला की आपल्याला तर जायचंच आहे नेपाळला, आपण घरून निघालो आहे तर आपण नेपाळला जायचं हे डोक्यात ठेवूनच निघालो आहे.
तर उद्यापासून निघताना एकच डोक्यात होतं, आपण का निघालो आहे आणि कशासाठी निघालो आहे. ही गोष्ट डोक्यातून आम्ही सकाळचा प्रवास चालू केला. शेवटचा दिवस होता नेपाळचा, 40 ते 50 किलोमीटर ट्रॅव्हलिंग राहिलं होतं आणि पूर्ण घाट, म्हणजे ॲक्च्युली सायकल आहे ना चढतच नव्हती. आम्ही सायकल अक्षरशः रोडवरनं, आपण गाडी कशी घाटात नाही इकडं अशी करतो तशी सायकल चालवत घाट चढत होतो. पण एकदम एवढं घाट चढणं पण शक्य नव्हतं. तर आम्ही सगळ्यांना म्हणजे एक कॉलच दिलं होतं की 10 किलोमीटर किंवा 1 तास, एक तासाने किंवा 10 किलोमीटर गेले की थांबायचं. असे 10 किलोमीटरचे टप्पे करत आम्ही 40 ते 50 किलोमीटर शेवटचे पूर्ण केले. शेवटचा घाट एवढा डेंजर होता की म्हणजे आम्ही जर तो पूर्ण केला ना तर आता आम्हाला भारतात काय पूर्ण जगात आम्ही कुठेही सायकलिंग करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स आमचा वाढलेला आहे. अच्छा. आणि ज्यावेळेस पोचलो सायकलिंग करत पशुपतीनाथ मंदिराच्या बाहेर पोचलो, सायकली वगैरे लावल्या, आम्ही फोटोशूट वगैरे करत होतो. तर आता जसं आपण इथून निघतो तर आपल्या इकडच्या लोकांना कसं वाटतं की अरे तुम्ही सायकलवर नेपाळला जाणार, एक लोक आश्चर्यचकित होतात. आम्हाला पण ते असं भारी वाटायचं की लोकांना खूप भारी वाटतं आपण सायकलवर चाललोय. पण ज्यावेळेस आम्ही मंदिरापाशी पोचलो, सायकलवर फोटोशूट वगैरे केले, आम्ही तिथून निघालो, एक साधू आला आणि त्यांनी पाहिलं सगळं असं की पुणे टू नेपाळ वगैरे आमचे बोर्ड. तर म्हणलं की ते काय म्हणलं तुम्ही, पुण्याहून कोण नेपाळ येतं का सायकल म्हणलं. त्याने आम्हाला हिंदीमध्ये बऱ्याच शिव्या दिल्या. तर आम्ही तरी साधू म्हणून काय बोलू नाही, जाऊ दे मरते म्हटलं. पुणे से नेपाळ कोई सायकल पे आता बनाने का काम करते काम को, असं तसं तो आम्हाला लय बोलला. तरी पण आम्ही ऐकून होतो. शेवटी बजाभाऊ तापले होते आमचे, पण बजाभाऊने कडाला साईड म्हणून त्यांना हे करून टाकलं. ॲक्च्युली मी आहे ना रिअलमध्ये शॉर्ट टेम्पर आहे, पण माझ्याकडे पेशन्स खूप आहे. ते लगेच म्हणजे रिटर्न हे कळत नाही मला सुद्धा बाकी पण शॉर्ट टेम्पर माझ्याकडे पेशन्स कसे आहे. तर जसं यांनी सांगितलं की पेशन्सचं उदाहरण म्हणजे मी सांगेल की 100 जसं 100 पासून उलटा काउंट करायचं. हां न ते राग आल्यावर ते कसं आहे की जसं आम्हाला की धूळ, तर धुळीला मी शॉर्टकटमध्ये असं म्हणू शकतो की तुम्ही हिमालयामध्ये गेलं तर स्नोफॉल असतो, तर तिथं डस्टफॉल होता. नेपाळ म्हणजे डस्टफॉल, म्हणजे आपण हेल्मेट किंवा हात फिरवला कपड्यावरतून की आपल्याला बर्फ लागेल ना, किंवा सकाळी सकाळी एका थंडीच्या ठिकाणी आपण गेलो तर ते आपल्याला दव लागेल ना. तर नेपाळमध्ये डस्टच पूर्ण शरीरावर, पूर्ण कपडे. आणि आम्हाला टेन्शन धुळीचं काय माहिती का, धुळीचं नाही, साला आज रात्री सगळी कपडे धुवा लागणार. टेन्शन आम्ही 2 दिवस कपडे धुणार ना, आज रात्री सगळे कपडे धुवा लागणार. म्हणजे असे टेन्शन, असे ते धुळीतनं आम्ही त्या ठिकाणी गेलो. आणि भयानक. आणि जसं याने सांगितलं की तू घाट शेवटचा, तर यांना काय म्हटलं आपलं इथं जायचं आहे, आता आहे ना तिकडं वर बघायचंच नाही, एवढंच ठेवा. वरती बघायचं पुढी जो आहे तुमचा पायलट, त्याने एकत्र ठेवा. प्रत्येकजण एकत्र चालूच शकत नाही, ना पुढचा ना मागचा, कोणीच नाही. पण तुम्हाला पुढच्याने एकच करायचे, 8, 9, 10 किलोमीटर झालं की थांबायचं. किलोमीटर प्रत्येकाकडं घड्याळ होतं, त्याच्यात ते कळायचं. म्हणजे काय होणार, आपल्याला किती ब्रेक येतील, 60 किलोमीटर 6 ब्रेक येतील, 5 ब्रेक येतील. पण तुम्हाला असं वाटलं की नाही आता 7 किलोमीटर थांबायचं आहे, तू 7 थांब, आम्ही तुझ्यापर्यंत येणार. म्हणजे कम्प्लीट आम्ही ना अनबिलिव्हेबल टायमिंगमध्ये वरती पोचलो. तो रस्ता सोपा नव्हताच, बिलकुल नव्हता. पण आम्ही वरती नाही बघायचं हे ठरवलं आणि करत पोचलो. म्हणजे श्रीलंकेमध्ये 4 किलोमीटर तुम्ही माझ्या मागे नव्हते. म्हणजे ह्याच्या मागे काय आलंय, आता मी माझी स्वतःचं मी सांगितलं की मला ते आठवतं. म्हणजे आपली दुःख आपण दुसऱ्यांना सांगितलं की आपण खूप त्यात जातो, चाल समोरच्याला काय घेणं नसतं. तर तुम्हाला किती घेणं असतं मला माहिती नाही, तरी सांगतो. माझ्या 1.5 वर्षापूर्वी ना स्विमिंग टँकमध्ये डाईव्ह मारल्यानंतर इथं हेड डाऊन अटॅक झाला आहे आणि सर्वायकल स्पाईनचे 3 डिस्क माझे लोकेट आहेत, जे आजही आहेत. म्हणजे तुम्हाला मी जास्त वेळ असं बघू शकत, म्हणजे मला थोडं इकडे तिकडे बघावं लागतं. तर लोकेट आहेत आणि खूप साऱ्या ट्रीटमेंट, त्याच्यामुळे 7 ते 8 डॉक्टर झाले आणि माझे पुढचे गोल्स आहेत त्यानुसार, त्यामुळे मी सर्जरी माझ्या टाळल्यात. मग त्यामुळे काय झालं ह्या वेळेला की बऱ्यापैकी मला आम्ही वरती बघू शकत नाही. ओके, ही फॅक्ट आहे. आत्ता मी राईटला खूप वेळ बघू शकत नाही, लेफ्टला खूप वेळ बघू शकतो, मी सरळ किती पण बघू शकतो, वरची तर खूप लांबची गोष्ट आहे. आणि सायकलिंग करताना तुम्हाला असं करावं लागतं ना, मग बऱ्याचदा माझं असं व्हायचं आणि एकाच पॉईंटला हाने गेला निघून. मी माझ्या 25-30च्या आहे त्या स्पीडला तिथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या उभ्या रिक्षाला धडकलो होतो. हे पुढे नसल्यामुळं कोणच नव्हतं, कोणच पुढे होते. कसं काय हा पुढे गेला, काय कुठल्या तरी थांबायच्या गोष्टीवरून मागे पुढे काय झालं. कंटिन्युअसली बरोबर. जेव्हा मी धडकलो तेव्हा मला कळलं की माझ्या पुढे पण मागे पण कुठं आहे. आणि तो ॲक्च्युली सीन आहे, म्हणजे हॉरिबल सीन आहे, जोक सारखा आहे की हॉरिबल आहे. आणि त्या रिक्षा ड्रायव्हर आहे ना एकदम फुल गाडी आणि फुल असा जवळजवळ 100 kg असेल. तो उतरला, त्या भाषेमध्ये तो काहीतरी विचारायला लागला, मी घाबरलो
कारण माझी सायकल धडकून एकदम अशी उंच घेऊन परत आपटली सायकल. मला वाटतं माझी सायकल आता बेंड झाली असेल, पण तसं काही झालं नव्हतं सायकलला, कारण त्या टाईपची सायकल असल्यामुळे ते सस्पेन्शनमुळे वगैरे काय झालं नाही. आणि मी परत थांबलो. अरे म्हणलं आता अटॅक करत आलाय. मी लगेच खाली वाकलो. थोडं लागलं होतं, पण जरा थोडी Action जास्त. जास्त ॲक्शन केली. आणि मागे कोण नाही, पुढे कोण नाही. जेव्हा ते निलेश धावडे म्हणून आहेत त्यांना मी बघितलं, मी जान आली. पण ॲक्च्युली तो माझं सांत्वन करायला आला होता, तुम्हाला विचारायला होता, लागलं नाही, पण मला ती भाषाच कळत नव्हती. त्याच्यामुळे थोडंसं ते मिसकन्फ्युजन झालं. पण असे पण किस्से घडतात. मग सर आता ह्या मोहिमा तर लय खर्चिक वाटतात, कारण पैसे पण भरपूर लागले असतील, तुम्ही स्वतः खर्च करून जाता. तर मग याला खर्च येतो किती टोटल? खर्च काय खूप जास्त पण येत नाही, पण खर्च येतो. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्हाला सायकलिंग करताना अनुभव आलेत की बाबा तिथे थांबलो आम्ही कुठल्या ठिकाणी, एखादा एज्युकेटेड मुलगा असतो किंवा मला सायकलिंग करताना तो बाईकवर असतो, तो भेटतो. मग काही काही खूप आपुलकीने विचारतात, इवन पार पुढे थांबवतात आम्हाला, साईडला एखादं ज्यूसची हातगाडी बघतात किंवा नारळ पाणी बघतात, आम्हाला ते विचारतात, चला आमच्यातर्फे. मग ते कम्युनिकेशन होतं ना, की कहाँ से आए, किधर से निकले, महाराष्ट्रातलं असलं मराठीमध्ये बोलतो, दुसऱ्या राज्यातलं असलं हिंदीमध्ये बोलतो, मग तो विचारपूस करतो. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की यार आम्ही म्हणजे सारखे दिसतोय, म्हणजे आमचा युनिफॉर्म वगैरे म्हणजे आम्ही एखादी कंपनी आहे किंवा आम्हाला कोणतरी स्पॉन्सर केलं, असं पण आम्हाला सांगावं लागतं की आम्ही आमच्या स्वतःने पैशाने वगैरे गेलेलो आहे. एवढा असं खूप खर्च येत नाही का, तर इंडिव्हिज्युअल आणि एकत्र केलेली अमाऊंट म्हणजे जी येते त्यामुळे प्रत्येकाला खर्च कमी येतो. तुम्ही इंडिव्हिज्युअल एक दोघं जण गेलात तर तुम्हाला बॅकअप होईपासून सगळं बघायचं हॉटेलपर्यंत. पण जास्त जण एकत्र येऊन जर ते खर्च केला तर मला वाटतं की अर्थात की तू काय खूप असा खर्च करत. हां, मग राहतं काय शेवटी, मग तुम्हाला हॉटेलमध्ये जेवायचं आहे का स्वतः बनवायचं आहे, तुम्हाला लॅविश लॉजमध्ये राहायचं आहे का साध्या लॉजमध्ये राहायचं आहे, का वेळ आल्यानंतर गोठ्यात पण राहायचं आहे का तबेल्यात राहायचं आहे का एखाद्या म्हणजे धर्मशाळेत राहायचं आहे. तुमची ती पण वेळ असली पाहिजे, कारण तुम्हाला जायचा फक्त रस्ता माहिती आहे, रस्त्यातली गावं माहिती आहेत, गावातलं परिस्थिती नाही माहिती ना. मग ती परिस्थितीवरती मात करण्यासाठी तुम्हाला हे करावं लागतं. मग ती सगळी मेंटॅलिटी ठेवूनच सायकल एक्सपिडिशन करत असतो आम्ही. म्हणजे उद्या कुठली जरी वेळ आली तर सगळ्याची तयारी पाहिजे, रस्त्यावर खर्च झोपायची ठीक आहे, म्हणजे म्हणजे तयारी. स्टँडर्ड खर्च येतो, असं पण खूप येत नाही. आता ॲक्च्युली बाकीच्या गोष्टी आम्ही करतो, समजा जेवण बनवणे झालं, आमची कपडे आम्ही धुतो, म्हणजे एक मनाची तयारी करूनच आम्ही तिथपर्यंत आलेलो असतो. सगळं स्वतःचं स्वतः करायचं, त्या हिशोबाने आपण सायकलिंग करायला आलेलो असतो. अशी कधी वेळ आली का की आता वाटलं की नाही आता मागे जायचं, मला इथून पुढे मी नाही जाऊ शकत? ते पण होतं ना, नाही ते पण सांगितलं पाहिजे, कारण खूपच भारी एक्सपिडिशन असतं. हां, ते कुठल्या रस्त्यावरून, कुठल्या राहण्यावरून, कुठल्या खाण्यावरून किंवा लोकल एरियाच्या प्रॉब्लेम्समुळे नाही होत. हे होतं फक्त तुमच्या मिसकम्युनिकेशनमुळं. तुमच्या ग्रुपमध्ये किती मेंबर आहे आणि तुम्ही किती एकमेकांना रिस्पेक्ट करताय नाही करताय आणि कोणाचं ऐकताय नाही ऐकताय. कसं असतं याच्यामध्ये, ऐकलं पाहिजे आणि नाही पटलं सांगितलं पाहिजे. पण इथे जर बॅक म्हणजे ना आपण म्हणतो की आपल्या मागे बोलणं झालं कोणाच्या मागे, तर ती काही गोष्ट सेम नसते. बऱ्याचदा ती वाईट असते तरी पण समोर क्लिअर केलेली कधी पण चांगली असते. तर बऱ्याचदा तसं तुम्हाला म्हणलं की आम्ही पूर्वी 10 जण होतो, नंतर 6 जण होतो, नंतर 7 जण होतो, आता परत 6 जण होतो. तर ह्याच्यामध्ये प्रत्येकाचे विचार सेम नाही, प्रत्येकाचे वय सेम नाही आहेत, काय प्रत्येकाचं सराउंडिंग सेम नाही. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स झाले तर असे प्रॉब्लेम्स होतात, मिसकम्युनिकेशन आणि मिसअंडरस्टँडिंग. हे म्हणजे कुठे पण होऊ शकतं. असं काय नाही की सूटबुटातल्या माणसामध्ये होत नाही की आणि साध्या माणसात होतं, असं काय नाही, कोणामध्ये होऊ शकतं. पण ह्याच्यावरती मात करता यायला पाहिजे. आणि बऱ्यापैकी मला वाटतं आम्ही मात करत करत चाललो. म्हणजे जसं तुम्हाला म्हणलं की ही एक्सपिडिशन जी आहे की जी पहिली एक्सपिडिशन आहे अशी की जिच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झालं आहे का, तर झालं आहे, मिसकम्युनिकेशन झालं आहे का, तर झालं आहे. पण ते जसं म्हणतो ना की काही वेळानंतर जे मिटायला पाहिजे ते तेवढ्याच वेळात मिटलेलं आहे, ते तेवढ्या क्षणामध्ये मिटलेलं आहे. म्हणजे ही पहिली एक्सपिरियन्स आहे आमची की याच्यामध्ये खूप काहीतरी आरेरावीची भाषा होऊन काहीतरी भांडण वगैरे असं एकदा घडलेलं नाही आहे. आणि इथून मागे जरी घडलेलं असलं तरी पण ते सकाळी संपलेलं आहे. म्हणजे असं काय नाही, फक्त तेवढं टेस्ट न झालं ह्या वेळेला, असं काहीच म्हणजे होतं ते. याच्यातला असा माझा एक म्हणजे अनुभव- तुम्ही विचारलं की माघारी येऊशी वाटतं का, तर वाटलं होतं ना. नेपाळमध्ये एंट्री केल्या वाटलं होतं मला. सायकल एक्सपिडिशन चालू झाले नेपाळचे ते पहिल्याच दिवशी वाटलं होतं, कारण माझ्यासाठी सर्व ग्रुप नवीन होता. मी पहिल्यांदाच मराठा वॉरियर्स टीममध्ये एंटर केलं होतं आणि पहिलीच माझी टूर होती नेपाळची. आणि त्याच्या अगोदर एक जस्ट जनरली ओळख होती. आणि त्या मराठा वॉरियर्समधले निलेश धावडे म्हणून जे होते त्या अगोदर 1-2 वर्षापूर्वी स्पिती व्हॅलीला आमच्यावर बाईक रायडिंगला होते. तिथून माझी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्या मार्फत मी मराठा वॉरियर्स टीममध्ये एक सायकलिस्टची मला पण आवड असल्यामुळे त्यांनी मला 1-2 वेळा विचारलं आणि मी त्यांच्याबरोबर सायकलिंगला जॉईन झालो.
पण बाकीच्या मित्रांची त्याची माझी काही एवढी ओळख नव्हती. ज्यावेळेस नेपाळचा टूर स्टार्ट झाला आमचा, तर आळंदी बंद स्टार्ट केल्यानंतर पहिलाच मुक्काम आमचा आळे फाट्यावरती होता. आणि पहिल्याच दिवशी मी त्यांच्यासोबत जाताना सगळं छान वाटलं. सगळं बऱ्याच ठिकाणी स्वागत, सकाळचा कार्यक्रम, शुभारंभ वगैरे मस्त झालं, छान. आणि पहिलंच हॉटेल आम्हाला एवढं थर्ड क्लास भेटलं की म्हणजे तिथं राहायची माझी तर इच्छाच नव्हती. मी गेल्या बॅग ठेवली आणि परत खाली आलो निघून, कारण मला ते आवडलंच नाही. आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळी लोकं नवीन आहेत आपल्यासाठी. आणि मी जवळ अर्धा पाऊण तास साईडला जाऊन एकटाच बाहेर हॉटेलच्या बसलो, फोनवर वगैरे बोलत घरच्यांसोबत. म्हटलं मला तर पहिल्याच दिवशी एवढं झालं, मी कसं काय महिना घालू यांच्याबरोबर. मी असं वाटलं की इथनं रिटर्न जाऊ वाटलं होतं मला, कारण सगळे नवीन लोक, सगळ्यांचे विचार वेगळे, आपल्या सगळं अजून कोण तेवढा बॉन्ड कोणासोबतच तयार झालेला नव्हता. पण एक ती रात्र कशी तरी काढली मी. दुसऱ्या दिवशी सकाळ परत सायकलवर दिवसभर असल्यामुळे जास्त काय कोणाशी कम्युनिकेशन राहत नाही. मग तो दिवस संध्याकाळी पोहोचल्यानंतर थोडंसं हळूहळू सगळ्यांसोबत बोलणं, सगळ्यांनी पण बाकीच्यांनी पण मला नवीन असल्यामुळे सगळ्यांनी सांभाळून घेतलं. आणि सगळ्यांनी हळूहळू बॉन्ड सगळ्यांसंग वाढल्यामुळं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग असं काय वाटलंच नाही, घरची परत आठवणच आली नाही. मग रोज आम्ही आमच्या टूरमध्ये एकदम मस्त. जेव्हा तुमची मोहीम संपती, मोहीम संपल्यानंतर तुम्ही कसा आनंद साजरा करता? त्याला काय परिसीमा नाही मी ते शब्द सांगू शकत. म्हणजे ती खूप अचिव्हमेंट वेगळी आहे. म्हणजे ते जसं म्हणतात ना, मेल्यावरती स्वर्ग दिसतो, असं ते म्हण आहे आपल्यात. तसं तिथं पोचल्यानंतरचं जे असतं ना, म्हणजे प्रत्येकाला, आता मी तर पण रडू शकतो ॲक्च्युली. प्रत्येकाला रडायचं असतं, प्रत्येकाला हसायचं असतं, प्रत्येकाला म्हणजे ते सगळं एकवटलेलं असतं की म्हणजे म्हणून त्याला म्हणू की मी असं शब्द वापरला की परिसीमाच नाही. म्हणजे ते सांगायला पण कोण नाही ना, सांगायला हाच हे सांगायचं आपल्या एकमेकांचं, आणि ते फक्त इथं साठवून ठेवायचं. शेवटला आपण एवढ्या दिवसापासून जे आपल्या मनात चाललेलं असतं, 6 महिने वर्षापासून आपल्या डोक्यात, थोडक्यात समजा की श्रीलंकेची मोहीम आमची 1 वर्षापासून ठरली, पण वर्षभर डोक्यात आमच्या तेच चाललं असतं, श्रीलंकेची मोहीम काय तयारी करता येईल, कसं करता येईल. मग तिथपर्यंत पोहोचतोपर्यंत जे एक वर्षभराचे प्लॅनिंग असतात ते सगळं तिथं संपलेलं असतं ना, त्यावेळेस आनंद खूप वेगळा असतो. आत्तापर्यंत जेवढ्या मोहिमा झाल्या याच्यामध्ये तुम्हाला अशा काही जागा सापडल्या का की ज्या अननोन होत्या आणि त्या प्रत्येकाने व्हिजिट करायलाच पाहिजे? अशा जागा पण सापडतात जिथं माणसं पण जात नाही. तिथं जावं लागतंय, मजबुरीने जावं लागतं. म्हणजे हे बघा, फिरायला जात आहे, सायकलिंग जात आहे, तर तुम्ही लागलेल्या साईट सीन तुम्ही ते करतायच वगैरे, ते केलेच पाहिजे. त्यातला वेळ कधी कधी आपला ठरलेल्या दिवसातून काढावा पण लागतो. की जसं की आम्ही महाकाल आमच्या डोक्यामध्ये नव्हता नेपाळला, तर तो जो आम्ही केला, त्यात डिस्टन्स आमचं वाढला. अशा गोष्टी तुम्हाला ते करावं लागतात. तर त्याच्यापेक्षा मी हे सांगेल की आमच्या अनुभवात अशा जागा आल्यात की तिथे त्या गावातली माणसं पण जात नाही, त्या रस्त्यावरून जात नाही, पण आम्हाला त्या रस्त्यावरून जावं लागलेलं आहे. जाताना नेपाळ आम्ही नदीच्या कडेला एका ठिकाणी आम्ही दुपारचं लंच करण्यासाठी थांबलो होतो. मग सगळं आम्ही वातावरण बघितलं, इथं कोण एकदम शांत एरिया, कोण नाही. नंतर कळलं आम्हाला की ही स्मशानभूमी आहे म्हणून. हा, पण आम्हाला आनंद का झाला की तोच दिवस होता जिथे मला राग आला होता. कारण त्या प्रवासामध्ये मला खूप सारे मासे टांगलेले त्यावेळेला. जेव्हा बॅकअप होऊन आला, त्याला म्हणलं आज दुपारी हेरे मासेच खाऊ आपण, आज फ्राय करून खाऊ. आणि मासे पण घेतले 2 किलो. आणि मग जागा शोधली एका नदीच्या कडेला, तिथे खूप अशी लाकडं जळायला वगैरे सापडले आम्हाला. अरे म्हणलं काय यार, फ्रायच करायचं, लाकडं सापडले आपल्याला. म्हणजे आम्ही आराम केला, झोपला. तो आमच्या ड्रायव्हरने मस्त मासे वगैरे तिथं हे केले. तिथे कोणच नाही, आम्हीच फक्त. नदीच्या कडेला जेव्हा आम्ही ते वॉशरूमला गेलो ना, लंच केल्यानंतर जातो ना आपण, तुम्हाला सांगितलं, इकडे गेल्यानंतर अरे म्हणजे हा काय प्रकार आहे, ही हाडकं कशाची, राख, ही राख कशाची. मग तिथे माहिती आम्ही काढली, म्हणजे ये स्मशान आहे, समशान आहे हमारा, इधर हम ज्याला ते लोगों को. म्हणजे तिथे कोण जात नाही, पण आम्ही तिथे जाऊन जेवलोय आणि आम्ही ते स्वयंपाक केलेला आहे. म्हणजेच की सांगायचं तात्पर्य काय की जिथं जायचं असतं तिथं आपण न बोलता सुद्धा जातो, जिथं जायचं असतं तिथं जाता येत नाही आपल्याला, जिथं नसतं जायचं तिथं आपोआप जातो. असं होतं. आत्ता पण सगळ्यात जास्त आवडलेली जागा कोणती तुम्हाला? असं जर विचारलं ना की तुम्हाला आनंद कधी होतो, तर मी सांगू शकतो. कसं सांगा? आम्हाला आनंद सांगू, खरं सांगतो, आम्हाला आमची रिक्वायरमेंट राहण्याच्या ठिकाणी काय असते माहिती आहे का, की इथे गरम पाणी असावं. आम्ही आंघोळ दुसरी नाही करत, आम्ही आंघोळ आदल्या दिवशी करतो. कमीत कमी हे बाथरूम स्वच्छ असावं आणि गरम पाणी असावं. आम्हाला रिअर केसमध्ये बाथरूम स्वच्छ आणि गरम पाणी मिळतं बरं का. गरम पाणी मिळालं तर आमच्या रूममध्ये असतं, त्याच्या रूममध्ये नसतं, कारण एकच लाईन चालू असते त्यांची. म्हणजे बाथरूम स्वच्छ मिळणं, कारण आम्हाला फक्त आंघोळ नसती करायची. हे बघा, आम्ही सायकलिंग करताना आमची कॅटेगरी किंवा आमचं स्टेटस हे आम्ही इथं गुंडाळून बोचकट ठेवतो.
तिथं काही संबंध, ते कॅरी पण नसतं करायचं, ते नसतंच. पण आमची एवढी रिक्वायरमेंट असते फक्त की ते बाथरूम स्वच्छ असो. का तर आम्हाला तिथं बसून कपडे धुवू शकतात आमचे रोजचे रोज. ते कपडे तरी व्यवस्थित धुतले गेले पाहिजे ना. ती घाणच त्याला लागणार असेल तर बाथरूम स्वच्छ असावं. आणि कुठेही जाताना ज्या विधी आहेत त्या आम्हाला सहज व्यवस्थितपणे छानपणे करता याव्यात. हे आमची बेसिक रिक्वायरमेंट असती, ज्याच्यामध्ये आम्हाला ती मिळेल की आम्हाला खूप आनंद होतो. लक्झरीज लाईफ जगल्यासारखं वाटतं. हां, ते सुद्धा आम्हाला खूप भारी वाटतं ते. मग आता पुढचा प्लॅन कुठं? पुढचा प्लॅन तर असंच कुठला तरी एखादा कार्यक्रम वगैरे असतो आणि एक जण कोणतरी उठतो आमच्यातलाच, जे अननोन पर्सन असतो आमच्यातलाच, कोणाला माहिती नसतो, तो अचानक म्हणतो हे चला रे नेपाळला, किंवा चला रे जाऊ नेपाळला, पुणे टू नेपाळ. पण तो सोडलेला छोटा किडा असतो ना, मग तो बाकीच्यांनी ऐकलेला असतो किंवा घरच्यांनी ऐकलेला असतो किंवा मित्रांनी ऐकलेला असतो. मग तो आज तुम्ही आता विचारलं की आता नेक्स्ट कुठं, अरे काय आलं तुमचं ते नेपाळचं मग ते काय, मग ते टच करत करत असं आमचं ठरलं. मग त्यावेळेला मी ठरवलं की आता आपण नेपाळला चाललोय, नेपाळ करून आल्यावर मग आता जर करायची ना तर भारताला कनेक्टेड असलेले देश, पाकिस्तान सोडून भारताला कनेक्टेड असलेले सगळे देश आपण करायला काही हरकत नाही. मग लगेचच करूयात श्रीलंका. असं श्रीलंका झाला. आता श्रीलंका झाल्यावर तरी आम्ही अजून त्याच्यात विचार नाही केला, पण 2 ऑप्शन आहेत ना आपल्याकडं. कुठंतरी ब्रह्मदेश भूतान असं काहीतरी आमचं कुणीतरी पिल्लू सोडलंय. आता मला माहिती नाही ते कोणी सोडलंय, पण ते असतं ते. आता काय करायचं याच्यामध्ये मला असं वाटतंय, एकतर नेबर कंट्रीमधली एखादी कंट्री होऊ शकते किंवा मग बाईक राईड होऊ शकते. आपलं चाललं होतं रोड टू लंडन जायचं, तर ती एक राईड होऊ शकते. तसं मी दोनपैकी एक इंडिव्हिज्युअल अनाऊन्समेंट 23 जानेवारीला निघालो ना, त्यावेळेला 23 तारखेलाच अनाऊन्समेंट केलं. जसं सांगितलं की आमचे सुरुवातीचे जागृती सुजल फाउंडेशनचे फाउंडर राम फुगे यांची पण आयर्नमॅनची प्रॅक्टिस चालू आहे, हळूहळू त्यांनी केली आणि माझी पण सुरू करतोय आता प्रॅक्टिस सगळ्या गोष्टीवरती मात करून. तर मे बी 2026मध्ये आयर्नमॅन, 2027मध्ये आमचं सगळ्यांचं चाललं आहे पुणे टू UK बाईक राईड करायची. तर मे बी आयर्नमॅनसाठी हा पण त्याला मी तयार करतोय. मी ॲक्च्युली सपोर्टिव्ह म्हणून यांच्याबरोबर प्रॅक्टिस करणार आहे. वाटलं त्यावेळेस तर म्हणजे मी असे तरी गोल सेट आहेत, जसं की 3 वर्ष. आयर्नमॅन म्हणजे नक्की काय असतं त्याच्यात? आयर्नमॅन ॲक्च्युली ना खूप टफ कॉम्पिटिशन आहे. तर ती भारतामध्ये होत नाही, ती ॲक्च्युली परदेशात होते. भारतामध्ये पण होती, पण बऱ्यापैकी ती बाहेरची जी असते ती खूप टफ आणि भारी असते. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 3.8 किलोमीटर सुरुवातीला स्विमिंग करावं लागतं समुद्रामध्ये, खाडीमध्ये, जिथे पाण्याचा फ्लो किंवा लाटांचा फ्लो कमी असतो. 3.8 किलोमीटर स्विमिंग केल्यानंतर लगेच तुम्हाला 180 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे नॉनस्टॉप. कंटिन्यू. आणि सायकलिंग केल्यानंतर 45 किलोमीटर तुम्हाला रनिंग करायचं आहे. ते प्रॅक्टिस असते त्याची. आणि हे तुम्हाला मिनिमम 15 तासामध्ये पूर्ण करायचं असतं. तुम्ही त्याच्यामध्ये प्राईज विनर पण होऊ शकता, पण माझं डेस्टिनेशन विनिंग नाही, माझं डेस्टिनेशन ते कम्प्लीट करणं आहे. तर असं एक पुढच्या वर्षी तरी आम्ही असं टार्गेट दोघांनी तरी ठेवले. त्याच्यामध्ये आमचे मराठा वॉरियर, हे नाव तर मराठा वॉरियर म्हणून असणार, म्हणजे आम्ही मराठा वॉरियरलाच लीड करणार, फोकस त्यालाच करणार, आम्ही त्याचेच मेंबर म्हणून जाणार. पण मे बी आम्ही दोघांनी उडी मारली म्हणून तिसरा कोण येतोय का, की जसं तुम्हाला म्हणलं की अंशुमन धावडे, की जो की आता 10वीला आहे, जो वाघाबोर्डला 8 वर्षाचा होता, तर तो आता 10वीला आहे. म्हणजे 7-8 वर्षामध्ये तो 16-17 वर्ष झाला आहे. आणि माझ्या डोक्यात असं आहे की तो एकतर आत्ता खूप नॅशनल लेवलला रोप मलखांब आणि पोल मलखांब खेळतो. माझी मुलगी पण त्याच्यावर असते. दोघं एका ठिकाणी प्रॅक्टिस करतात आणि दोघंही आता नॅशनल लेवलला खेळतात. माझ्या डोक्यात आहे की त्या कमी वयातला, सगळ्यात कमी वयातला आयर्नमॅन निलेश धावडे सुद्धा होऊ शकतो. ही जर सॉरी अंशुमन धावडे होऊ शकतो. तर माझ्या डोक्यात असेल की अंशुमन धावडे थोडा फोर्स करायचा, कारण 10वी त्याची झालेली आहे आणि 12वीला अजून 1 वर्ष आहे, दुसऱ्या वर्षी. म्हणजे तो 11वीला असताना जर त्यांचे जे एफर्ट्स लावले त्यासारखं मला साथीदार असेल तर मी त्याच्याकडे बघून पण मला थोडी एनर्जी मिळेल. तर बघूयात आता तो कितपत त्याला साथ देतोय. तर मग सर खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलून, तुमचे एक्सपिरियन्स ऐकून. आणि तेच आपण आता लोकांना शेअर करणार आहे, ज्यांना पण सायकलिंग आवडते, ज्यांना पण सायकलिंग करायला आता यायचं आहे आणि त्यांचे पण काही प्रश्न असतील ते पण सॉल्व्ह होतील, तुम्हाला पण कॉन्टॅक्ट करतील. सो थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आम्हाला टाईम दिला, पॉडकास्टमध्ये आलात आणि पुढचा पॉडकास्ट आयर्नमॅनच आपल्याला घ्यायचा आहे. नक्कीच तुम्ही आम्हाला इथं बोलल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. आणि हा जो पॉडकास्ट आहे हा बनवून याच्यानंतर आम्हाला बी असं की जोश निर्माण झाला आहे की अजून आम्ही भरपूर असे मोहीम करू आणि तुम्ही वारंवार आम्हाला पॉडकास्टसाठी बोलवत राहू. नक्की सर, थँक्यू सर.